प्रेम नावाची मला लढतर नको आहे, चायला ही रोजची मरमर नको आहे, द्यायचा आहे तुला तर वेळ सुद्धा दे, फक्त नावाला तुझा नंबर नको आहे. की आपण प्रेमाकडे ना ते एक डेस्टिनेशन म्हणून बघतो, पण प्रेम रस्ता आहे. क्या बात आहे, प्रवास आहे. प्रत्येकासाठीचा तो अनुभव वेगळा आहे, प्रत्येकासाठी ती गोष्ट वेगळी आहे, त्यातनं मिळणारी गोष्ट वेगळी आहे आणि ते हवंच आहे. आणि मला वाटतं त्यातलीच ती मजा आहे, माहिती नशा येते. नशा आहे. प्रेम शोधणं म्हणजे देव शोधण्यासारखं आहे. वा वा, खरं खरं, ॲब्सोल्युटली खरं. म्हणजे की श्रद्धा आहे की प्रेम आहे, जगात आहे, चांगल्या गोष्टी आहेत, प्रेम पण आहे आणि हे मिळू शकतं. तुझ्यासाठी प्रेम म्हणजे काय आहे? संत तुकाराम महाराजांची की ते असं म्हणतात की प्रेम देवाचे देणे, देहभाव जाय जेणे, न धरावी मने शुद्धी देश काळाची. त्याचं साधं व्याख्या आहे की तुम्ही तुमच्यात राहत नाही, या जगात राहत नाही, तुम्ही काहीतरी वेगळं एक पॉझिटिव्हिटीचं आवरण तुमच्या बाजूला येतं. आयांनी किंवा बायकोनी आपल्यावर प्रेम दाखवणं म्हणजे हे त्यांना स्पेशल एफर्ट्स नसतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल रोज स्वयंपाक करणं वगैरे याला आपण स्पेशल एफर्ट्स मानतच नाही, पण आपण बाहेर जेवायला घेऊन जाणं एखाद दिवशी म्हणजे किती एफर्ट घेतले बघ प्रेम दाखवायला. आपल्याला असं काहीतरी करायला लागतं. काळजी ते रोजच घेतात रे आपली. ते आजारी पडले की आपल्याला ते स्पेशल दाखवायला लागतं की मी किती केअर करतोय तुझी आज. म्हणजे आपण भावना शेअर नाही करत. जरी पार्टनर असलो ना आपण भावना शेअर नाही करत आहे आजकाल या एकतर्फी प्रेमावरती. की कुणी कुणावर जीव स्वतःचा जाळत बसतो, कुणी कुणाला जन्म जन्मभर टाळत बसतो, कुणी कुणाला क्षणभर सुद्धा पाहत नाही, कुणी कुणाला दिवस रात्र न्याहाळत बसतो आणि कुणाकुणाचे एकीवरती भागत नाही, कुणी कुणी एकीसाठी रेंगाळत बसतो, कुणाकुणाची रात्र मखमली गाते गाणी, कुणी कुणी तर दिवसा अश्रू ढाळत बसतो. वा. तुम्ही ज्याही गोष्टींवर प्रेम करणार आहात त्या एक ना एक दिवस तुम्हाला कदाचित सोडूनही जातील, पण प्रेम नेहमीच तुम्हाला वेगवेगळ्या माध्यमातून मिळत राहील. त्याचा स्वीकार करायला शिका. हॅलो लो 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 हाय हॅलो नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे द मुक्तमुक्त शो म्हणजे स्टार्टच्या या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये. फेब्रुवारीचा महिना चालू आहे. आपण मागच्या वेळेला एक लववरती सिरीज केली होती, प्रेमाबद्दल बोललो होतो आपण. 2 युगलांमधलं प्रेम बोललो होतो, फॅमिलीतलं प्रेम बोललो होतो, मित्रांमधलं प्रेम बोललो होतो. आता परत प्रेम जवळ आलेलं आहे आपल्या. आणि प्रेमाबद्दल बोलायला काय म्हणजे असं हा असा विषय आहे ना की ज्याच्याबद्दल किती बोलावं, काय पद्धतीने बोलावं ते उलगडत जाण्याचा विषय आहे आणि रोज उलगडत जातं वेगळ्या पद्धतीने. याचसाठी आज आपण आपल्या एका मित्राला बोलवलेलं आहे. आज आपल्यासोबत आहे अपूर्व राजपूत. तुम्ही त्याला खूप ठिकाणी बघितलं असेल. तो आत्ताचा मॉडर्न मराठी कंटेम्पररी कवी, गीतकार, गझलकार. खूप खूप स्वागत आहे अपूर्व तुझं. थँक्यू. खूप फॉर्मल बोललो मी पण आजचा झोन तो नाही. आणि मला असं वाटलं की माझ्याबद्दलच बोलतोय. जाऊ दे, म्हणजे एपिसोड जसा होणार आहे त्याच्यापेक्षा एक्झॅक्ट उलट बोलून सुरुवात केली आहे. पण खूप खूप स्वागत आहे अपूर्व तुझं. आता जी कुणी मराठी माणसं यूट्यूब, इंस्टाग्रामवरती कविता ऐकतात त्यांनी तुझी कुठलीच कविता गझल ऐकली नसेल असं होणार नाही. खूप सुंदर मराठी कविता गझला करतो. आम्ही सुद्धा क्लब हाऊस ज्यावेळेस होतं त्यावेळेस इतक्या गप्पा मारायचो, आम्ही इतके कट्टे टाकलेले आहेत. तेव्हापासूनचा माझा मित्र आहे. आज हा एपिसोड होतोय आणि कारण आहे प्रेम. व्हिडिओ क्लब हाऊस आहे. व्हिडिओ क्लब हाऊस आहे आणि तीच गंमत आहे ना की असं कुणाला तरी नुसतं ऑडिओ कॉलवर ऐकवणं आणि असं ऐकवणं फरक आहे. तर मला वाटतं सुरुवात करायला हरकत नाही. प्रेमाचा महिना आहे फेब्रुवारी, सगळेजण प्रेमाबद्दल बोलतात आणि कवी व्यतिरिक्त अजून कोण असू शकतं ज्याच्यासोबत प्रेम बोलता येऊ शकेल. तर प्रेम म्हणतो आपण ज्यावेळेस, तुझ्यासाठी प्रेम म्हणजे काय आहे? आधी फेब्रुवारी महिना येतोय. माझा मित्र सारंग पांपटवार तर फेब्रुवारीबद्दलच तो असं म्हणतो की हर्ष उत्कंठा नशा ही फेब्रुवारी, हर्ष उत्कंठा नशा ही फेब्रुवारी, वंचना तगमग व्यथा ही फेब्रुवारी, घेरते ज्याला नकाराचेच वादळ, घेरते ज्याला नकाराचेच वादळ, वाटते त्याला तबा ही फेब्रुवारी. आणि प्रेम हृदयाशी असावे लागते बस, प्रेम हृदयाशी असावे लागते बस, वाटतो क्षण कोणताही फेब्रुवारी. आज जरी आपण असं या टायमिंगला भेटलेलो असू पण काय 24 तास 24/7 काम असतं प्रेम करणं कशावर पण. माझ्यासाठी प्रेम म्हणजे जर तू विचारशील ना तर मला जी परफेक्ट डेफिनेशन आणि मला जी रिलेट होते ती संत तुकाराम महाराजांची आहे. की ते असं म्हणतात की प्रेम देवाचे देणे, देहभाव जाय जेणे, न धरावी मने शुद्धी देश काळाची. म्हणजे त्याला असं बांधू नाही शकत तुम्ही.
किंवा त्याचं साधं व्याख्या आहे की तुम्ही तुमच्यात राहत नाही, या जगात राहत नाही, तुम्ही काहीतरी वेगळं एक एक पॉझिटिव्हिटीचं आवरण तुमच्या बाजूला येतं. आणि प्रेमाची डेफिनेशन इतक्या लोकांनी करून ठेवलेली आहे, म्हणजे मी तर म्हणेल की सायन्सचे जेवढे पण थेरीज बिरीज असतील या सोप्या आहे, पण प्रेमाचं डेफिनेशन कोणीच करू नाही शकत. आणि तू मला विचारतोय की काय म्हणतो, तुकाराम महाराजच पुढे असं म्हणतात की प्रेम न दाविता न देखिता न बोलिता प्रेम अनुभवे चित्ता चित्ती जाणं. म्हणजे ज्यांना ज्यांना प्रेम झालेलं आहे ना त्यांना त्यांना माहिती आहे की काय आहे, पण ते सांगता नाही येत. असं आहे, प्रत्येकजण असं त्याच्या जवळपास जाऊन वगैरे, कवी पण असतील ना असं जवळपास जातात. पण हा मला तो विचारायला पाहिजे कविता म्हणजे काय, असं विचारायला पाहिजे. बरं तू यासाठी कविता म्हणजे काय? मी माझे 4 ओळी लिहिल्या होत्या की नाते म्हणजे नुसती वणवण बाकी काही नाही. नाते म्हणजे नुसती वणवण बाकी काही नाही. नाते म्हणजे नुसती वणवण बाकी काही नाही. भळभळत्या जखमांचे कोंदण बाकी काही नाही. आणि शब्द कल्पना यमक वगैरे साधन असते केवळ. शब्द कल्पना यमक वगैरे साधन असते केवळ. कविता म्हणजे तुझी आठवण बाकी काही नाही. वा क्या बात. आज जरी प्रेम प्रेम म्हणत असतो पण त्या आठवणी आहेत ना सगळ्या जुन्या. प्रेम कविता म्हटलं की काय म्हणतात त्याला आपण जे प्रत्येक वेळेला म्हणतो ना की जरा पोएटिक नजरेने बघ, हे कवी मनाने बघ. हे कवी मन काय आहे? कारण का आय थिंक त्या प्रेमाचं आणि कवितेचं नातं त्याच्यामुळं इतकं समृद्ध झालेलं आहे, इतकं त्या ज्या पद्धतीने बघतो आपण की कवी मनातून हे दिसतं, कवीला असं दिसतं. कसं दिसतं? काय माहिती आहे का, कवी खूप संवेदनशील असतो. म्हणजे आपण संवेदनशील या अर्थाने असतो की तुम्ही सामान्य माणसं जे काही बघतात ना ते बघून असं सोडतात की दिसलं. पण कवीचं जर लक्ष गेलं एखाद्या गोष्टीवर ना तर त्याची जी ऑब्झर्वेशन आहे आणि तो ज्या प्रेझेंटमध्ये तिथं राहतो त्याला महत्त्व आहे. म्हणजे जे खास करून मुलीच म्हणतं की जरा हळवं मन, कवी मन म्हणजे हळवं मन, तर तिचं म्हणायचं हेच कारण असतं की जरा प्रेझेंटमध्ये राहा, माझ्यावर लक्ष दे. तर हेच कवी मन असतं की प्रत्येक गोष्ट जी आपल्याला आवडते, जी आपल्याला आपल्या नजरेत येते ना तिच्याकडे एका संवेदनशील नजरेने बघणं, अनुभूती घेणं त्याची खरं. आणि हाच फरक मला वाटतो खरं तर. बापरे, मला हे केवढं वेगळं वाटतं. म्हणजे कवी म्हटलं की मला स्वप्नरंजनात रमणारा माणूस वाटतो, पण तू म्हणतोस खरं तर वास्तवात राहणारी व्यक्ती म्हणजे कवी आहे. असं तेच आहे खरं. म्हणजे वैभव देशमुखांचा एक शेर आहे, तुम्हाला कळेल की एक्झॅक्ट आठवईल मला की नाही माहीत नाही, पण आशय किमान हा आहे की तुला दगडातली खळखळ ऐकायला येते, असं काहीतरी आहे की तुला दगडातली खळखळ ऐकायला येते, कुठे मिळतात असले कान सगळ्यांना. वा वा. म्हणजे कळतंय तुला काय म्हणायचं मला की ही खूप लेमॅन डेफिनेशन आहे की जो न देखे रवी वो देखे कवी. पण हे खरंच आहे. म्हणजे थोडं एक लेवल पलीकडे जाऊन जे बघण्यात जी मजा आहे ना ती नाही कोणाला. म्हणजे मी तुला सांगतो एक गंमत. मी आता खडकवासल्याला गेलेलो मागे आणि आम्ही भाकऱ्या खेळत होतो, ते खडे, तर मित्रांना मी खेळत होतो. तर मला तिथं ना माझा एक मित्र आहे त्याचा शेर आठवला सारंगचा की तो म्हणतो की वेगळी नसणार वलय माहिती आहे, वेगळी नसणार वलय माहिती आहे, पण मला माझा खडा टाकायचा आहे. आणि तो रिलेट झाला आणि मला जो अनुभव आला प्रेमाचा तर तो मी शेर असा लिहिला एक नंतर त्याच्यावर की या जगण्याचे शल्य असे की मौन चालले आहे वाढत, या जगण्याचे शल्य असे की मौन चालले आहे वाढत, बोलायला बरेच असते पण बोलावे नाही वाटत. आणि तरंग प्रेमळ उठले नाहीत, तरंग प्रेमळ उठले नाहीत याचे कारण नंतर कळले, तरंग प्रेमळ उठले नाहीत याचे कारण नंतर कळले, नदी कोरडी होती ती अन खडे राहिलो आपण टाकत. म्हणजे ही गंमत आहे खरं तर. म्हणजे आम्हाला जे सरळ आम्हाला असं वाटतं की आम्ही सरळ नजरेतनं बघतोय, पण आम्ही सरळ बघतच नाहीत. कवी सरळ बघतोय, कवीला ते थेट दिसतंय, आम्हाला थेट दिसत नाहीये. लोक मारतील मला असं वाटतं. इतकं पण नाही, पण हा थोडं एक. आणि प्रत्येकाचं ते असतं ना, म्हणजे कवी म्हणून नाही, चित्रकार जर त्याच खडकवासल्याला गेला तर त्याला चित्र दिसेल, एखादा संगीतकार जर गेला तर त्याला त्या खळखळणाऱ्या पाण्यामध्ये संगीत ऐकू येईल. अगदी तसंच असतं. म्हणजे तुमचं पण तेच आहे ना, पॉडकास्ट तुम्ही काहीही बघत असताना आजकाल तुम्हाला हेच वाटत असतं, याला बोलू का, त्याला बोलू का, याच्यावर करता येईल, त्याच्यावर करता येईल. सो मला वाटतं हे कलाकार कुठलाही असू दे, म्हणजे तुमच्यात पण ते आहेच, फक्त वेगवेगळं दृष्टिकोन आहे गोष्टींकडे बघण्याचा, तोच आहे, बाकी काय नाही. बरोबर. आपण प्रेम कविता म्हटलं ना किंवा आपल्याला पाडगावकरांपासनं, कुसुमाग्रजांपासनं, मग कोण गालिबपर्यंत, कारण तू गजला करतोस म्हणून,
सगळे लोक आठवतात, म्हणजे भट साहेब आठवतात आपल्याला, खूप लोक आठवतात. ज्यावेळेस त्यांच्या कविता ऐकतो आपण आणि आत्ताच्या कंटेम्पररी कवी आहेत जे तुझ्यासारखे, त्यांच्या कविता ऐकतो, प्रेमाच्या कविता, म्हणजे जे प्रेम त्यांना दिसायचं आणि आत्ताच्या कंटेम्पररी कवींना जे प्रेम दिसतं ते तसंच आहे का रे, का वेगळं आहे ते थोडं आत्ताच्या कवितांमधनं दिसणारं प्रेम? ते म्हणजे काय आहे माहिती आहे का, की प्रेम तसंच आहे, फक्त मांडण्याच्या पद्धती वेगळ्या आहे, अनुभवाच्या पद्धती वेगळ्या आहे. म्हणजे कुसुमाग्रज, आता तू म्हटलं, आता त्यांचा या महिन्यामध्ये जन्मदिवस पण आहे आणि आपला मराठी भाषा दिन पण आहे. तर आता कुसुमाग्रज, आता एक त्यांच्या 4 ओळी ऐकवतो मी, की मस्तक ठेवून गेलीस जेव्हा अगतिक माझ्या पायांवरती, मस्तक ठेवून गेलीस जेव्हा अगतिक माझ्या पायांवरती, या पायांना ओठ व्हायची अगम्य इच्छा झाली होती. वाह वाह. म्हणजे ती इमॅजिनरी बघ आणि ती सात्विकता बघ, की तिने ओठ कुठे टेकवले? पायावर. जे बायको साधारणतः नवऱ्याचे पाया पडायची त्यावेळेस, आता पडते मला माहीत नाही, माझं लग्न नाही झालंय, तुम्ही सांगू शकता. आणि आत्ता जर तू बघशील तर आता अजून ते बोल्ड होत जात आहे. म्हणजे ज्या इमॅजिनरीज काळानुरूप बदलत गेल्या आहेत ना, त्या वेगवेगळ्या आहेत, खूप वेगळ्या आहेत. आता जसं म्हणजे आधी पण कसं होतं की प्रेमपत्र होती, पण आता नाही तसं. आता मोबाईल आहे ना, तर मग आता पत्र नाही येणार, आणि जो कोणी आता लिहित असेल पत्रावर वगैरे तर ते खूपच फेक आहे. म्हणजे माझा एक शेर आहे की प्रेम नावाची मला लढतर नको आहे, चायला ही रोजची मरमर नको आहे, द्यायचा आहे तुला तर वेळ सुद्धा दे, द्यायचा आहे तुला तर वेळ सुद्धा दे, फक्त नावाला तुझा नंबर नको आहे. तर हा नंबर येणं किंवा कंटेम्पररी, आता मराठीच म्हणून नाही पण तुम्ही कंटेम्पररी बघाल की आता तू गझलेचा उल्लेख आणि गालिब साहेबांचा वगैरे केला, पण तेजीब हाफीचा पण शेर आहे. तो म्हणतो की थोडा लिखा ज़्यादा छोड़ दिया, आने वाले को रास्ता छोड़ दिया, लड़कियां इश्क में कितनी पागल होती है, फोन बजा और चूल्हा जलता छोड़ दिया. म्हणजे माझा अर्थ समजा, इमॅजिनरीज बदललाय त्या काळानुरूप. करेक्ट. पण तो जो त्याचा जो बेस आहे ना तो एकच आहे. म्हणजे प्रत्येकाला ते फील होतंच, पण त्याची इमॅजिनरीज बदलल्या. जे म्हणालच ना की कॉन्टेक्च्युअल पण असणं गरजेचं. म्हणजे आपण ज्या मगाशी बोललो की कवीच्या नजरेने बघणं गरजेचं. जर आपण आत्ताच्या आजूबाजूला काय घडतंय हे बघतोय, ते जर तुमच्या आर्टमध्ये आलं नाही तर ते डिसऑनेस्ट होईल. मला ते खूपच आवडलं तुझे म्हणालस की ते मग फेक आहे. कारण जे माझ्या आजूबाजूला घडतंय, जर मी मोबाईल फोन वापरत असेल तर मी पत्राबद्दल का लिहायचं? बरोबर आहे. जर मला आठवण आली तर मी एका फोनवरती तिला भेटू शकतो, काय व्हिडिओ कॉल थ्रू असेल, कशा थ्रू असेल, तर मी चांदण्यांकडनं बघून चंद्राकडे बघून तुझी आठवण येते असं नाही म्हणून चाललं. ज्या कबूतर ज्या हाता लिहून चालणार नाही. ते वेगळ्या कॉन्टेक्स्ट मध्ये म्हणा. बरोबर आहे. आपण म्हणतो ना, ते म्हणजे वेगवेगळे स्लँग झाले की कबूतर उडाले याचे, ते आता निगेटिव्ह झालं, याचे कबूतर उडाले. पण मला ना हे प्रेमाचं खूप हे इंटरेस्टिंग असं वाटतं की सगळ्याच कवींना ना, म्हणजे आता जर प्रेम कविता जर साहित्य प्रकार बघायला गेलं तर अंदाज म्हणून एक किमान 60-70-80% कविता फक्त प्रेमावरच असते. मग ते काय वेगवेगळ्या पद्धतीने, म्हणजे द.बा. धामणसकरांच्या कविता बघितलं तरी काय, किंवा बालकवींच्या कविता, ते झाडावरचं प्रेम दिसतं आणि म्हणून ते प्रेम हा धागा ना कुठल्याच, मग ती सामाजिक कविता जरी असेल मग ते समाजावरचं प्रेम आहे आणि मग त्यातनं येणार. प्रेमात असं काय आहे की त्याच्यावरती इतक्या कविता होतात? म्हणजे काय आहे नेमकं प्रेमात की अजून इतकी वर्ष कवी त्याच्याबद्दल लिहित आहेत आणि त्यांना अजूनही त्याच्यावर लिहावं असं वाटतं, त्यांना अजून असं वाटतं की हे सापडलं नाही अजून, मला अजून काहीतरी वेगळ्या पद्धतीने सांगता येईल. असं काय आहे त्या प्रेमात? म्हणजे याचं उत्तर मी 2च ओळीत देतो की या जगात जितके चांगल्या गोष्टी आहेत ना, जितक्याही चांगल्या गोष्टी आपल्या आजूबाजूला, त्या प्रेमामुळे आहेत, आणि जितके वाईट गोष्टी आहेत ना त्या द्वेषामुळे आहेत, नकारात्मकतेमुळे. तर एवढी पॉझिटिव्हिटी बांधणारी, आणि प्रेम म्हणजे तू म्हटलं, म्हणजे आपण कवितेबद्दलच बोलतोय, पण जगातले सगळे धर्मग्रंथ बघ, त्यांचा जो तू बेसिक संदेश जर काय बघितला तर तो प्रेमच आहे. म्हणजे बुद्धांनी काय सांगितलं? प्रेमच सांगितलं. म्हणजे बुद्ध तर त्याच्या पुढची पण स्टेप सांगतात की करुणा एखाद्याविषयी असणं. बरोबर. म्हणजे आपण म्हणतो की मी तुझ्यावर प्रेम करतो. एक प्रसंग येतो जातक कथा वाचताना की गौतम बुद्धांना आनंद नावाचा त्यांचा एकदम लाडका शिष्य, तो विचारतो की बुद्ध तुम्ही माझ्यावर प्रेम करता का? तर बुद्ध म्हणतात नाही, मी नाही करत. मग त्याला म्हणजे असं खटका पडतो त्याला की का असं, माझं काही चुकलं का? तो विचार करतो. दुसऱ्या दिवशी परत विचारतो की बुद्ध तुम्ही माझ्यावर प्रेम करता का? बुद्ध म्हणतात नाही, मी नाही करत. मग
त्याला फार वाईट वाटतं. तो म्हणतो माझं काही चुकलं, मला सांगा तुम्ही का प्रेम नाही करत माझ्यावर. तेव्हा बुद्ध त्याला असं म्हणतात की मला तुझ्यावरती प्रेम करावंच लागत नाही, ते होऊन जातं. तर ही गंमत आहे प्रेमाची की म्हणजे तू बघ ना की रँडम लोक, एकदम रँडम लोक बसमध्ये भेटले, कुठे पण भेटलेले आहेत, जेव्हा पहिल्यांदा भेटतात तेव्हा अजून तरी असं नाही की रागात द्वेषाने असे भेटतील, प्रेमानेच भेटतात, स्माईल करतात. हा जो माणसांना जोडणारा धागा आहे. आणि याच्या पलीकडे पण की प्राण्यांवरती प्रेम करा, म्हणजे या जगात जे काही आहे त्या सगळ्यांवरती जी कनेक्टिव्हिटी आपण म्हणतो, ज्याला सिम्बॉयटिक रिलेशनशिप वगैरे सायन्स म्हणतं की आपण सगळे एकमेकावर अवलंबून आहे आणि आपल्यामध्ये एक ब्रह्मसत्व आहे. तर मला वाटतं ब्रह्मसत्व वगैरे वेगळं काय आहे, प्रेमच आहे. म्हणजे इतकं हे येते. आणि ज्या पद्धतीने जर मी तुम्हाला विचारलं की एनर्जी वगैरेच्या व्याख्या केल्या आपण, पण त्या आपण काय हे नाही, तसंच प्रेमाचं आहे की आपण सगळे शोधतोय अजून सगळे. आणि मला वाटतं हाच शोध आहे, म्हणजे प्रेमाचा शोध हेच ध्येय आहे सगळ्यांचं. आपण काय शोधतोय सगळे, आपण मी कविता लिहितोय, कार्यक्रम करतोय, मी लोकांचं प्रेम शोधतोय माझ्या कामाप्रती. तुम्ही पॉडकास्ट करताय, तुम्ही प्रेम शोधताय. आपण लग्न करतो, बायकोकडून प्रेम शोधतो, आपल्याला पोरं होतात, असंच आहे ना सगळं. तो म्हणजे मला हे खूप इंटरेस्टिंग वाटतं की आपण प्रेमाकडे ना ते एक डेस्टिनेशन म्हणून बघतो, पण प्रेम रस्ता आहे. क्या बात आहे, प्रवास आहे. प्रेम म्हणजे तो, आणि प्रत्येकाचा आपापला आहे, प्रत्येकाला तो त्यांच्या पद्धतीने शोधायचा. म्हणजे जर प्रेमाचं एक डिफायनेट उत्तर असतं तर मग परत आपण हा पण पॉडकास्टही केला नसतं जर आपल्याला प्रेम माहीत असतं. असं प्रत्येकासाठीचा तो अनुभव वेगळा आहे, प्रत्येकासाठी ती गोष्ट वेगळी आहे, त्यातनं मिळणारी गोष्ट वेगळी आहे, आणि ते हवंच आहे. आणि मला वाटतं त्यातलीच ती मजा आहे, म्हणजे ते नशा येते. नशा आहे. याच्या पुढे मी बोलतो की प्रेम जे तू बोलला ना की ते सापडत नाही, प्रेम शोधणं म्हणजे देव शोधण्यासारखं आहे. खरं म्हणजे देव मिळाला आहे का आजपर्यंत कोणाला, म्हणजे माहीत नाही मला तरी अजून, पण श्रद्धा आहे ना, मिळू शकतो. प्रेम पण तीच गंमत आहे की श्रद्धा आहे की प्रेम आहे, जगात आहे, चांगल्या गोष्टी आहेत, प्रेम पण आहे आणि हे मिळू शकतं. आणि ही गंमत आहे सगळी या प्रवासाची. तो आता जे म्हणाला असतं की प्रत्येकासाठी प्रेम वेगळं आहे, आणि ते जर तर माहिती असतं, म्हणजे 2+2=2 बरोबर 4 हे जर माहिती असतं तर आपण हा पॉडकास्टच नसता केला. आणि प्रत्येकाला प्रत्येकाच्या अनुभवातनं, त्याला आजूबाजू घडलेल्या गोष्टींमधनं, तो ज्या वातावरणात वाढला त्याच्यानुसार त्याला प्रेम वेगळं दिसत राहतं. आता मी जेव्हा पुण्यात पहिल्यांदा आलो, म्हणजे इस्लामपूरला राहायचो, आणि शाळेत असताना वेगळं होतं रे सगळं. मराठी मीडियम शाळा, जिथे मुलीशी बोललं तरी ते वेगळं, म्हणजे त्याच्याबद्दल हे होतं. म्हणजे चिठ्ठी वगैरे टाकली कुणी तर शाळेत सगळं कळायची काय चिठ्ठी ती, त्याचं ऑलमोस्ट माईकवरती वाचन व्हायचं की आज शाळेत काय घडलं. आणि त्याच्यावर एक CID लागायची, कुणी लिहिली आहे, कुणी कुणाला दिली, पोरले मार खायचे याच्यात खूपच. त्यानंतर म्हणजे मी मगाशी जे सांगत होतं असं की बाबा 11वीत आलो, आणि त्याच्यानंतर एकदा एका मैत्रिणीशी बोलत होतो, आणि ती म्हटलं अरे छान दिसतंस. आणि मला ते जे काही असं भरभरून आलं, आणि मग कळे ना काहीतरी, म्हणजे व्हायोलिन वाजायला लागले, कानातनं पक्षी उडाले, आणि हॉस्टेलमध्ये 100 जणांना हे फील झालं की अरे त्याला एक मुलगी छान दिसतं असं. पण ह्यातून जे काही घडतं मला असं वाटलं की ते प्रेम आहे. आणि ते आता हे एखाद्या कॉन्व्हेंटमधनं आलेल्या मुलाला नाही वाटणार आहे, कारण का त्याच्यासाठी हे नॉर्मल आहे, त्यांनी त्याच्या शाळांमध्ये घडलेलं नॉर्मल आहे. तुलाही काही असं जाणवलं, कारण का तूही गावाकडून आलास, पुण्यात आलास. मी एकदम ZP विद्यार्थी आहे. तर काय आमच्याकडे तर मुलं मुली वेगळं, म्हणजे बघू पण नव्हतो शकत, एवढं येते. म्हणजे तो शाळा चित्रपटात सांगतात ना की बघतो हे कळलं नाही पाहिजे, अशा स्किल्स आम्हाला हळूहळू डेव्हलप करायला लागल्यात काही. दुसरं म्हणजे मराठी शाळेतले ZPतले यांना माहीत असेल, बाकीच्यांना पण, शिक्षक इतके मारायचे बाई, खूप म्हणजे खूप डेंजर आणि उच्च कोटी. आणि खेड्यात असं असायचं ना की घरचे सांगून जायचे रे की मारा याला, म्हणजे इतकं याला मारा, याला शिस्त लागत नाही, याला मारा, म्हणजे फ्री हँड होता. तर त्यामुळे जरा दबूनच असायचो. खास इंटरॅक्शन काय असायचं माहिती आहे का खेड्यात, की वही दे ना, आणि वर्गामध्ये ज्याचं हस्ताक्षर चांगलं ना त्याच्या वह्या जरा फिरायच्या मुलींमध्ये. माझं जरा चांगलं होतं. पोरं दुहेरी वय, ते 2 ओळींच्या वया घेऊन अक्षरं चांगली करतात, एकदम अभ्यास वगैरे.
आणि शाळेत ना काय शहरात तरी ना थोडं युनिफॉर्मच्या बाबतीत नाही का थोडं ग्रूमिंग वगैरे, खेड्यात आमच्यापर्यंत ग्रूमिंग खूप लेट आलं. म्हणजे आम्हाला 7वी 8वीत कळायला लागलं की कपडे धुवून घालायचे असतात किंवा इस्त्री करायची असते. इस्त्रीचा तो विषय किमान धुवून. पण तेव्हा ना थोडं TV वगैरे आलेलं होतं ना, तर त्याच्यामुळे बरंच प्रेम पोहोचलं आमच्यापर्यंत. मग अचानक सगळ्यांचं राहणीमान, जेल बिल आलेलं तोपर्यंत, ते आपलं सेटवेट जेल आणि फेअर अँड हँडसम आलेलं. तर मग तेव्हा जरा चोपून चापून जायला लागले मुलं की कुणीतरी बघेल. तर आणि हे बघ प्रेमाचं काय आहे की प्रेम जे आहे ना तुम्हाला इम्प्रूव्ह करत असतं. म्हणजे आधी जे ज्याला प्राणी म्हणायचो आम्ही प्राण्यासारखंच ना, की काही करायचं, काही बोलायचं, फिरायचं, ते थोडे सोफिस्टिकेटेड आपण जरा माणसात येतो नाही का. गुंड्या ज्या उघड्या असतात ते बंद व्हायला लागतात, केस ग्रूम व्हायला लागतात, जरा आपल्याला कळतं की अभ्यास केला पाहिजे, वही चांगली पाहिजे. तर प्रेमाचं हे पण एक विशेष आहे जे म्हणजे खेड्यातले मुलं हे पण प्रेमातूनच शिकलेले आहेत. सतीश दराडे आता वारले, खूप मोठे गझलकार. म्हणजे भट साहेबांनंतर जर कोणी ठसा उमटवला असेल वेगळा गझलेत तर त्यांनी खूप भारी लिहिलं या प्रसंगावर की काय असतं ना खेड्याकडे आपल्याकडे की मुलीला जर बघायचं आहे ना तर एकच जागा असते, शाळेत जाणे. आवडती मुलगी जर पाहिजे असेल तर शाळेत जाण्याशिवाय पर्याय नाही, कारण क्लासेस वगैरे पण खेड्यात नसतात. तर त्यांनी लिहिलंय की नाही कुठेच पडली ठिणगी प्रखर म्हणाया, नाही कुठेच पडली ठिणगी प्रखर म्हणाया, नुसती हवेत झाली नजरा नजर म्हणाया, आणि नाही तुझ्या विना मग शाळेमध्ये करमले, नाही तुझ्या विना मग शाळेमध्ये करमले, मी येत जात गेलो केवळ हजर म्हणाया. वा की मजा नाही, ती नसली की मजा नाही. उन्हाळ्याच्या सुट्ट्यात तर असं व्हायचं पोरांना की कधी सुट्ट्या संपतात. हे ऐकल्यावर ते माझे काही मित्र मारणार आहेत, पण आमच्याकडे ना शनिवारी संध्याकाळी 6 वाजता मारुतीच्या मंदिरात भेटणे हा कार्यक्रम असायचा. म्हणजे लिटरली शाळेत नाही भेटलो तर कुठे मग मंदिरात, ते पण भेटून मारुतीच्या मंदिरात. तुला योगायोग सांगतो आता. दराडेंचाच एक शेर आहे की दराडे लिहितात की काठावरी जाऊनही ओंजळ रीती लपवायचो, एका नदीपासून मी वस्तुस्थिती लपवायचो, राऊळा मागे मला ती केव्हा तरी भेटायची, ईश्वरापासून मग मी चाली जुन्या लपवायचो. वा 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 वा, वेगळंच हिट होत आहे. आणि आता तू बोलताना हे म्हटलंस ना की कसं प्रेमात पडल्यानंतर आपण पहिल्यांदा ग्रूम करायला लागतो. मला तो ना मुद्दा खूप महत्त्वाचा वाटतं की ज्यावेळेस माणूस प्रेमात पडतो ना, मग त्यांना त्यांचं बेस्ट दिसायचं असतं आणि मग आवरायचं असतं, आणि मग काय मला माझ्या सवयी व्यवस्थित करायचं आहे, मग मला व्यायाम करायचा आहे, मला चांगलं खायचं आहे, मला चांगलं दिसायचं आहे, मला सतत प्रेझेंटेबल व्हायचं आहे. त्याच्यामुळे प्रेमात पडलेला माणूस ना ओळखू येतो, म्हणजे विजिबली वेगळा दिसतो. जे मला वाटतं शाळेत वगैरे ना आपल्याला कळायचं की हे काय आजागळासारखं फिरतंय, केसांचं काय केलंय, पासून असं एखाद दिवशी एकदम आवरून आला पोरगा की मग काय चाललंय रे. बापरे, मला आत्ता लक्षात येतं. त्यामुळेच आई शाळेतनं कधी देखील आज खुश दिसत, नक्की काय झालं. कारण का प्रेमात पडल्यावरती त्याच्या चेहऱ्यावरती ही अशी जी स्माईल येते, असे तुमचे वाईड व्हायला लागतात तुमच्या. म्हणजे तुम्हाला म्हणजे हसण्याचा अर्थ कळायला लागतो तुम्हाला खरंच काय. नॉर्मल असं थांबूच असं नाही, म्हणजे ती पासपोर्ट स्माईल नाही राहत. पासपोर्ट स्माईल म्हणजे ही ऍक्च्युअल स्माईल आपली खरी स्माईल होते. पासपोर्ट स्माईलची कोलगेट स्माईल होते. नाही खरंच आहे ना. पण तुम्ही हसा म्हणजे छान व्हायला तर म्हणजे जोक्स साईड, पण जेन्युनली की तुम्ही प्रेमात पडल्यानंतर तुमचं बेटर रूप असतं. आणि आय गेस त्याच्यामुळंच जेव्हा कधी हार्टब्रेक होतो तेव्हा तुमचं खूप वाईट रूप घडायला लागतं, की तुम्ही त्यातनं तुम्हाला इच्छाच होत नाही की छान दिसावं, छान वागावं किंवा बेटर व्हावं. का कोणासाठी करायचं आहे असं ते कुठंतरी होतं. पण याची दुसरी बाजू म्हणजे पॉझिटिव्ह बाजू सांगतो मी. असं खूप जण म्हणतात आमच्या ह्याच्यात की मुळामध्ये प्रेम यशस्वी होणं न होणं म्हणजे हे काही नसतंच. मुळात प्रेम होणं हेच यशस्वीता आहे खरी, ही सक्सेस आहे की तुम्हाला प्रेम झालं यार. आणि तू जे म्हटलं ना हे त्या निगेटिव्हिटीमुळे येतं. आपल्याला हे कळत नाही की अरे पण आपण कुठे आलोय ना, आणि खरंच आपल्याला जे वाटत होतं ते प्रेम होतं का.
आपण त्या इल्युजनमध्ये बेटर, म्हणजे बघा प्रेमाची ताकद किती आहे की प्रेम या इल्युजनमध्ये सुद्धा तुम्ही बेटर होतात. म्हणजे जर ज्याला खरं प्रेम होईल तो तर मग त्याचा उत्कर्षच आहे ना जीवनाचा. पण प्रेमाला दुसरी व्यक्ती लागतेच नाही का रे? पण हे जरी म्हटलं आपण की प्रेम झालं हीच मोठी गोष्ट आहे, पण समोरची व्यक्ती लागतेच ना. कारण प्रेमात आपण काय करतो की माझ्याकडे आहे ते मी सगळं ओवाळून टाकेन. म्हणजे काय माझ्याकडे या गोष्टी आहेत, मी माझा जे कोणी बेटर पर्सन म्हणून प्रोजेक्ट करू पाहतोय ते मी बनण्याचा प्रयत्न करीन. आणि मग मला समोरच्या व्यक्तीकडनं अपेक्षा की मी 100% समोरच्या व्यक्तीचा आहे आणि समोरची व्यक्ती पण 100% माझी, हा विश्वास आहे. आणि मग त्यातनं तो जो एक विश्वास मिळतो ना तो हवा असतो मला वाटतं प्रेमात. तर ते असं एका बाजूनं नाही, वन वे नाही. हा म्हणजे शाळेत तर खूप किस्से व्हायचे से एकतर्फी प्रेमाचे. हा, की दुनिया को हमारे प्यार का मतलब ही नहीं पता वगैरे जालिम दुनिया बी नाही, असलं काही काही व्हायचं. मी ना याच्यावर एक खूप छान कविता लिहिलेली आहे म्हणजे या एकतर्फी प्रेमावरती, की एकीकडे काय असतं की सगळं रेग्युलर चालू असतं रे आणि दुसरीकडेच ते ड्रेनिंग असतं खूप. मी तेव्हा लिहिलं होतं की कुणी कुणावर जीव स्वतःचा जाळत बसतो, कुणी कुणावर जीव स्वतःचा जाळत बसतो, कुणी कुणाला जन्मभर टाळत बसतो, कुणी कुणाला क्षणभर सुद्धा पाहत नाही, कुणी कुणाला क्षणभर सुद्धा पाहत नाही, कुणी कुणाला दिवस रात्र न्याहाळत बसतो आणि कुणाकुणाचे एकीवरती भागत नाही. कुणाकुणाचे एकीवरती भागत नाही, कुणी कुणी एकीसाठी रेंगाळत बसतो, कुणाकुणाची रात्र मखमली गाते गाणी, कुणी कुणी तर दिवसा अश्रू ढाळत बसतो. म्हणजे वा, हे 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 डेंजर आहे. पण तू जे बोलला ना याच्यापेक्षा डेंजर एक फेज आहे जेव्हा तुम्हाला कळतच नाही की नेमकं आहे की नाही. ही जी मधली फेज आहे ना, डेंजर, दोलायमान अवस्था खूप. मी आता मध्यंतरी ना माझ्या आयुष्यात पण ती आलेली आहे की तुम्हाला वाटतं ना की आत्ता डिसिजन व्हायला पाहिजे, काय पुढे की मागे काय, आत्ता सांग. तर ही मी खूपच आधी लिहिली होती कविता आणि ही खूप रिलेट होईल सगळ्यांना, कारण ही खूप कंटेम्पररी आहे. की जरी घेत नाही तुझे नाव ओठी, मनाच्या मध्ये तूच गंधाळते, जरी घेत नाही तुझे नाव ओठी, मनाच्या मध्ये तूच गंधाळते, तुझी याद येते अशा मध्यरात्री, मनाची उशी रोज ओलावते, तुझ्या आठवांचा थवा रोज माझ्या मनाच्या दिशेला नको पाठवू, तुझ्या आठवांचा थवा रोज माझ्या मनाच्या दिशेला नको पाठवू, वही एक आहे हृदय एक आहे, तुझी याद इतकी कुठे साठवू. वा 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 वा. इथे दाटते नभ मनाच्या पटावर बरसतात मग आठवांच्या सरी, इथे दाटते नभ मनाच्या पटावर बरसतात मग आठवांच्या सरी, किती बांधले बांधडोळ्यास माझ्या बरसतात पण आसवांच्या सरी, जरी सोबतीला तुझी साथ नाही तुझी याद मी रोज सांभाळतो, किती काळ गेला जरी भेट नाही, जरी सोबतीला तुझी साथ नाही तुझी याद मी रोज सांभाळतो, जरी सोबतीला तुझी साथ नाही तुझी याद मी रोज सांभाळतो, किती काळ गेला जरी भेट नाही तुझ्या भोवती रोज रेंगाळतो, मला जेवढी याद येते तुझी तेवढी का तुझ्याही मनी दाटते. प्रश्नचिन्ह आहे बघा. मला जेवढी याद येते तुझी तेवढी का तुझ्याही मनी दाटते, तुझा फोन नाही तुझी भेट नाही विसरलीस बहुधा असे वाटते, मला मान्य आहे तूही व्यस्त आहे बहाणे किती काळ चालायचे, मला मान्य आहे तूही व्यस्त आहे बहाणे किती काळ चालायचे, मला वाटते ते तुला वाटते का की आहे इथे आज थांबायचे. हा जो प्रश्न आहे ना हा गेम चेंजर आहे खूप. म्हणजे हा विचारला पाहिजे यार प्रत्येकाने. पण असं बऱ्याचदा होतं ना रे की तुम्ही ह्या सगळ्या फेजेसमधनं जाता आणि तुमचा प्रेमाचा कोशंट संपून जातो. मला असं वाटतं की नाही आता प्रेम वगैरे काही नाही, विश्वासच उठतो पूर्ण. आता फक्त माझं आयुष्य ॲक्शन्स आणि सगळं, असं नाही का होत कधी? ते होतं सगळ्यांनाच आत्ता. पण मग याचं पण उत्तर ना मला साहित्यातच सापडतं. मला इतकी छान एक स्टोरी मी वाचली होती मध्यंतरी. काफका म्हणून खूप मोठे नोवेलिस्ट आहेत, तर त्यांची द डॉल स्टोरी म्हणून एक छोटीशी कथा आहे. तर त्यात असं असतं ना, काफका रोज बागेमध्ये फिरायला जातात. असंच एक दिवस त्यांना एक मुलगी दिसते, ती रडत असते. ते तिच्याजवळ जातात, तिला म्हणतात काय झालं बाळा. ती म्हणते माझी बाहुली हरवली. अर्थात मुली खूप अटॅच असतात लहान मुली, आणि ती खूप लहान होती, 3-4 वर्षाची असेल.
तर ते म्हणतात ते शोधू लागतात तिला, शोधू म्हणून आपण. मग ते म्हणतात ठीक आहे उद्या शोधू, आज नाही सापडत आहे. मग दुसऱ्या दिवशी येतात. मग ते तिसऱ्या दिवशी काय करतात, बाहुली सापडत नाही तर पत्र घेऊन येतात आणि तिला देतात. तर त्यात असं लिहिलेलं असतं, म्हणजे ते बाहुलीने लिहिलं असं दाखवतात. त्यात असं लिहिलेलं असतं की मी आता फिरायला चालली आहे, मला कंटाळा आला आणि पण मी तुला नेहमी पत्र लिहित जाईल. ती मुलगी लहान असते, तिला पण विश्वास बसतो. मग असेच दर भेटीमध्ये काफका एक पत्र देत जातात. असं चालू असतं. बऱ्याच महिन्यांनी काफका एक डॉल आणतात आणि तिला देतात, ही डॉल तुझी. तर ती म्हणते ही माझी डॉल नाही आहे, ही माझी बाहुली नाही आहे. मग काफका तिला अजून एक पत्र देतात. त्यात असं लिहिलेलं असतं की माझ्या प्रवासाने मला बदललं आहे. बरेच वर्ष होतात, त्या मुलीचं त्या बाहुलीवर प्रेम होतं. मग ती मोठी होते, ती आडगळीच्या खोलीत एकदा साफ करताना तिला ती बाहुली दिसते. तेव्हा तिच्या लक्षात येतं अरे यार काफकाने आपल्याला येडं बनवलं होतं तेव्हा. पण तिचं ना त्या बाहुलीवर प्रेम झालेलं असतं अरे. तर ती तिला काढते आणि साफ करायला जाते, तर तिला त्याच्यात अजून एक पत्र मिळतं. तर त्यातला संदेश खूप महत्त्वाचा आहे. त्यात असं लिहिलेलं असतं की तुम्ही ज्याही गोष्टींवर प्रेम करणार आहात त्या एक ना एक दिवस तुम्हाला कदाचित सोडूनही जातील, पण प्रेम नेहमीच तुम्हाला वेगवेगळ्या माध्यमातून मिळत राहील. त्याचा स्वीकार करायला शिका. कारण हेच तर आपण बोललो ना की हाच तर बेस आहे आपल्या सगळ्यांचा. हा जर सोडू आपण तर मग मला नाही वाटत मग आपण आणि मग बाकी काय होईल पुढे. प्रेमाचे रिसेप्टर्स ऑन राहिले पाहिजेत काय. हां, ती देवाणघेवाण राहिली पाहिजे की एकमेकांकडे पाहून स्माईलच आली पाहिजे, जरी आपण ओळखत नसलो एकमेकांना. आणि हे खास करून ना भारतात अजून पण आहे बरं. म्हणजे आपण दादा बॅग बघता का 2 मिनटं, पाणी एकमेकांना देतो, हे काय, हे रिसेप्टर्स ऑन आहेत आपले आणि ते तसेच राहू, म्हणजे हीच आपण प्रार्थना करतो. म्हणून काय आहे शेवटी प्रेम करा, एकदम फुल प्रेम करा, मजा करा. मला हेच खूप इंटरेस्टिंग वाटतं कवितेचं की ना आपण प्रत्येकजण त्या वेगवेगळ्या टप्प्यातनं गेलेलो असतो, पण जे कविता नाही करत अशा लोकांना ना ते मांडता येत नाहीत आणि आपल्याला एक्झॅक्टली काय वाटतं ना ते कळत नाही आणि तुम्हाला लोकांना ते व्यवस्थित मांडता येतं. तर आता आपण फेजबद्दल बोललो ना, कवितेच्या एका प्रेमाच्या एका फेजबद्दल, तर कवितेतनं पण तुला अशा काही प्रेमाच्या वेगवेगळ्या फेजेस दिसतात का रे? आणि प्रत्येक फेजमधली कविता कशी वेगळी असते? फेजेस असतात आणि तू जे बोलला ना रिलेटेबिलिटीज असतं. म्हणजे मी म्हणा माझ्या कार्यक्रमात नेहमी म्हणतो काय असतं माहिती आहे का, कार्यक्रम चालू असतो आणि कुठल्या तरी कवितेवर ना एखाद्याचीच एक वेगळी दाद येते. तर मी म्हणतो बघा याच्याकडे. तुम्हाला जर ओळखायचं आहे ना रिसेंटली काय झालंय कोणाबरोबर, तर कविता ही बेस्ट माध्यम आहे. म्हणजे माणूस बरेच लोक रडतात अरे काही याच्यात. आणि प्रेमाच्या पण खूप स्टेजेस असतात. आता मी माझ्या कार्यक्रमामध्ये ना मध्यंतरमध्ये 3 रिलेशनशिप डिस्कस करतो, असे स्टेजेस जे आपण बोललो तेच शाळेतलं वगैरे हे. तर मग ते स्टेजेस दिसतात. आता जेव्हा सिंगल तुम्ही असता तर तेव्हाची कविता काय की सिंगल सिंगल राहून आता लोटून गेलाय काळ, सिंगल सिंगल राहून आता लोटून गेलाय काळ, कॅलेंडर हे बदलत गेलंय सालामागून साल. सिंगल सिंगल राहून आता लोटून गेलाय काळ, कॅलेंडर हे बदलत गेलंय सालामागून साल. डोकं म्हणतं सोडून सगळं निघून जाऊ लांब, मन म्हणतं थांब बाबा अजून जरा थांब. किती काळ आपण असे राहायचे उन्हात, एक मन तळ्यात आणि एक मन मळ्यात. कुणीतरी आपल्याशी बोलणारं हवं, लिहू जिच्यावरती आपण सारं नवं नवं. कुणीतरी आपल्याशी बोलणारं हवं, लिहू जिच्यावरती आपण सारं नवं नवं. किती काळ सोसायचे एकांताचे वारे, हवी जिच्यासाठी आपण आणू तोडून तारे. मजा नाही उरली गड्या एकटं एकटं जिन्यात, एक मन मळ्यात आणि एक मन तळ्यात. तर ही सिंगल फेजमधून आलेली. मग तुम्ही डिस्क्लेमर फेजमध्ये जाता, त्याच्यात वेगळी कविता असते. ही पण आयडिया आहे बघ. डिस्क्लेमर फेज काय, मी नेहमी म्हणतो की आधीच्या काळात कसं ना डिस्क्लेमर देतो ना आपण रिलेशनशिपमध्ये राहायचं की आता नको सगळं लग्नानंतर. आधीच्या काळात मला हे फेजच आवडली. डिस्क्लेमर की जिथं आणि होतं ना आपण अटी शर्ती टर्म्स अँड कंडिशन्स अप्लाय, आणि त्याच्यावर जोपर्यंत आपण ॲग्री होत नाही तोपर्यंत ते पुढे नाही सरकत. आय अग्री. तर त्याच्यात तुला नव्याने मी दिसण्याची दाट शक्यता आहे आधीच बाबा न, कारण नंतर असं नको होऊ की ज्याच्यावर मी प्रेम केलं तो कोणी वेगळाच होता. असं होतं ना. किंवा मुली पण एकमेकांमध्ये तो वेगळा सुरुवातीला छान वागला ग, पण नंतर कायच असं होतं, रंग दाखवायला लागला की तुला नव्याने मी दिसण्याची दाट शक्यता आहे, प्रवासात या धडपडण्याची दाट शक्यता आहे, आणि जमेल तितके बोलायाचे टाळत जा माझ्याशी,
प्रेमामध्ये तू पडण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे हे कवीचा कॉन्फिडन्स आहे की तर असे खूप फेजेस तुम्हाला पकडता येतील. जसं आपण याच्यावर बघितलं एकतर्फी प्रेम आणि हे तसा एक रोमांसचा फेज असतो डेंजरवाला पीक पिरियड. आणि तुम्ही पण मॅच्युअर्ड झालेले असता. म्हणजे जे सेन्सेशन तुम्हाला बघून व्हायचे किंवा हातात हात धरून व्हायचे ते मग आता पुढे जातो ना आपण, मग मॅच्युअर्ड होतो. मग त्याच कविता यायला लागतात की हळुवार झाली तिची सैल वेणी तिचा श्वास श्वासामध्ये दाटला. हळुवार झाली तिची सैल वेणी तिचा श्वास श्वासामध्ये दाटला. पुन्हा सूर्य विझला पुन्हा राता आली सदेही मशाली पुन्हा पेटल्या. नभी चंद्र सुद्धा जरा स्तब्ध झाला बघाया उतरल्या तिला चांदण्या. तिला स्पर्श माझा असा झाला की तिच्या सर्व शंका तिथे आटल्या. तर तो जो टच मधला जो डायलेमा असतो पुढे जायचं की नाही, तो तुमच्या स्पर्शात मग ती एक स्टेज येते की नाही आता पुढे जायला पाहिजे आपण. तर हे कविता काय आपलं जगणंच आहे ना. जे फेसेस आपल्या जगण्यात असतील त्याच कवितेत असतील. म्हणजे आपण तरी प्रेमावर बोलतोय. आपल्या भारतामध्ये जन्माला आल्यापासून सटवाईची गाणी वगैरे ओव्यापासून तर मेल्यानंतरच्या पण गाणी आहेत, कविता आहेत. तर व्हास्ट विषय कविता जरा. आणि मेन असं आहे ना की कवितेच्या माध्यमातून ना एखाद्याला जरी त्या फेजेसमधनं मी पुढे गेलो असलो, एक व्यक्ती म्हणून आपण पुढे गेलेलो असलो, तरी त्यातनं ते मजा येते. म्हणजे तू जेव्हा सिंगलहूडबद्दल बोलला तेव्हा मला असं झालं की अरे ते आहे, किंवा आता काही माझं लग्न झालं आहे, छान सुखी संसार चालला आहे, तरी दर्दची कविता आली तर असं थोडंसं हलगं हे होऊन जातं. आणि मग त्यांना म्हणते काय तुला कसला आला दर्द, म्हटलं नाही यार ती एन्जॉय करायची फेज आहे, ती नाही कळणार तुला. तेच होतं ना. नवरा बायको जर सोबत असल्याने कार्यक्रमात ते थोडे कन्फ्युज असतात एन्जॉय करण्याच्या बाबतीत की म्हणजे लिटरली कन्फ्युज असतात. खास करून म्हणजे मुलं पुरुष मंडळी ते ना असं बघतात हां फार अरे होतं असं. म्हणजे इतके पुरुष मंडळी ना यार खरंच. नाही आपण आता पुरुषांचं आणि यांच्याबद्दल बोलतोच आहे. आणि आता तू मगाशी म्हटलंस की कसं कवी वास्तवात असतो आणि त्याला वास्तवातलं भान असतं म्हणून तो कविता करतो वगैरे. तर पुरुषांना फील होणारं प्रेम आणि बायकांना फील होणारं प्रेम वेगळं असतं, कारण ते वेगळं असतं तर कवितेत ते कसं दिसतं? 100% वेगळं असतं बाप. म्हणजे मी हे पण म्हणतो की महिलांना ज्या भावना फील होतात ना त्या आपल्यापेक्षा 10x असतात यार. कारण काय असतं माहिती आहे का की म्हणजे तू इथंच बघ की कवी काय किंवा कलाकार काय, की कुठली स्त्री जी आहे ना ही कलाकारच आहे यार. की म्हणजे एका माणसालाच जन्माला घालणं शिल्पकार आहे. आणि एक तर नाळ आपली. आता तू बघ म्हणजे आपल्या घरात मूल झालं तर जास्त इंटरॅक्शन जे असतं बाळाशी ते कुणाचं असतं? पुरुषाचं नसतंच. बहीण असली घरात, आजी आणि आई. आणि मला तर वाटतं पुरुष मंडळी जे आहेत मोस्टली म्हणजे आमच्या वेळेस तरी किंवा आपल्या वेळेस तरी की ते फक्त डिसिप्लिनरी ॲक्शन होता तो. जेवढं पण भावना ज्या पण आपल्यामध्ये पोचल्या त्या आपल्याला आईकडूनच पोचल्या. नाही तर मी जर म्हटलं ना जर फक्त असं वडिलांवर म्हणजे कदाचित हा तो पिढ्या चालत आलेला प्रॉब्लेम आहे खरं तर, की आपल्याला ते ट्रान्सलेटच करता येत नाही पुरुषाच्या भावना. पण स्त्रिया त्या आपल्यात टाकतात म्हणून आपण जरा ठीकठाक आहोत. कारण म्हणजे जे कनेक्शन तू बघ ना, मला नाही आठवत की माझ्या वडिलांनी कधी मला गोष्टी सांगितल्या असतील. मला गोष्टी माझ्या आजीनेच सांगितल्या. आणि जे काही स्टोरी टेलिंग आलं माझ्यापर्यंत ते आजीमुळेच आलं. आपल्यापर्यंत कविता जी आली ना ती पण स्त्रियांमुळे आली. म्हणजे ज्याला आपण सगळ्यात भावनात्मक माध्यम म्हणतो. इंद्रजित भालेराव सर खूप भारी म्हणतात की माईचा सोडून ज्यानं भलतीचाच धरला पदर, माईचा सोडून ज्यानं भलतीचाच धरला पदर, अशांची कवितेनं कधीच केली नाही कदर. ज्याला सख्ख्या बहिणीचं मुराळी होता आलं नाही, कवितेला त्याच्यासाठी कधीच गोड गुऱ्हाळ गाता आलं नाही. पोटची पोरगी नांदायला जाताना ज्याचा अश्रू कधीच ढळत नाही, अशांच्या मरणदारीसुद्धा कविता कधीच फिरत नाही. आणि अशाच लोकांपासून कवितेला नेहमीच भीती होती, म्हणून कविता 700 वर्ष जात्याभोवती जिती होती. म्हणून कविता 700. तर ही जी कविता आली ना भावना याचा जो कॅरियर आहे या स्त्रिया आहेत यार. मी एक अजून ॲड करतो. मला भाचा झाला आत्ता ऑक्टोबरमध्ये.
तर माझी आजी त्याला ओव्या ऐकवला स्टार्ट झालं झोपाळा करता करता. आणि ते खानदेशी याच्यात भुली व भुली पाय म्हणजे जे संस्कार येतात ना, आता ते खूप फनी पण वाटलं मला की आता शहरातल्या आज्यानं निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई, आज माझ्या पाडस आलं झोप का ग. पण गावातल्या आज्या थोड्या ब्रुटल असतात त्या बाबतीत. आणि गावातनं तुम्ही बघितलं असेल की कशा माहिती आहे का, की गावातनं एक टस्सल असते की वडिलांकडची फॅमिली आणि आईकडची फॅमिली एक ते. तर मी ती ओवी ऐकून हल्लोच रे. म्हटलं हे काय ट्रेनिंग चाललंय. ती ओवी कशी होती माहिती आहे का, की भुली व भुली पाय उली उली मामाच्या गावाला एकलीच गेली, मामी गधडीनं वाटी नाही दिली. म्हणजे कळतंय तुला, तर आजी इतक्या आपल्याला आठवत पण नाही का, की आपल्याला कळायच्या वयाच्या आधीपासून आपली ती ट्रेनिंग आणि ती सुरू झालेली असते भावनांची. कंडिशनिंग आहे. कंडिशनिंग ते आधीच लहानपणी साईडनी कोणत्या होणार आहे मुलगा हे ठरवून घेतात. आणि चढावड असते मावशांमध्ये आणि आपल्या काकांमध्ये. तर स्त्रिया यार खूपच भावनाप्रधान, म्हणजे त्यांच्यामुळे जे काही आलंय ना, आपण माणूस त्यांच्यामुळेच आहे. हो ना, जर भावना काढल्या तर आपण फरक जनावरांसारखं होऊ शकतो. आणि हे प्रेमाच्या कवितांच्या बाबतीत कसं दिसतं, म्हणजे आता तू इतक्या कवींना ऐकलंयस, तू स्वतः कविता करतो, तर पुरुषानं केलेली प्रेम कविता आणि स्त्रीनं केलेली प्रेम कविता यात काय फरक असतो किंवा काही असतो का? पुरुष ना, म्हणजे स्त्रियांच्या ज्या प्रेम कविता आहे ना, ह्या आपल्याला अशा खूप अशा वाटू शकतात एकदम डायल्युटेड. म्हणजे असं वाटतं की अरे काय हे इतकं गुळचट वगैरे, पण त्या तशाच विचार करतात. अरे आपल्या प्रेम कवितांना थोड्या प्रॅक्टिकल असतात. म्हणजे आता आपण पाडगावकर सरांचा उल्लेख केला की प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं अगदी सेम असतं. तर त्यांच्या त्या कवितेतल्या कडव्यांमध्ये काय, असाच एक जण मला भेटला, मला म्हणाला की आम्ही कधी फिरायला गेलो नाही, 5 मुलं झाली तरी प्रेम वगैरे काही केलं नाही, आमचं काही बिघडलं का वगैरे. तर हे असतं आपलं. किंवा भर पावसात भिजला असाल जोडीने, एक चॉकलेट अर्ध खाल्लं असेल गोडीने. तर आपण ना प्रेमाच्या, पुरुष जे आहेत ना ते प्रेमाच्या ॲक्शन्सवरती मोस्टली कविता लिहितात, पण जी कोर निरागस भावना आहेत ना त्या मला वाटतं स्त्रिया जास्त त्या टॅप करतात. मला अजून एक असं वाटतं की पुरुषांनी केलेल्या प्रेम कविता त्यातल्या त्यात जास्त प्रचलित आहे, कारण पुरुषांना ना प्रेम व्यक्त करण्याचं कविता एक साधन वाटतं. जे तोंडाने बोलता येत नाही ना ते आपण कवितेच्या माध्यमातून सांगायचा प्रयत्न करतो. बायका तर सगळंच सांगतात ना रे कायमच, की बायका तर दाखवतात की आहे माझं प्रेम आणि या पद्धतीने मी ते व्यक्त करते. पुरुषाला कवितेचा आधार घ्यायला लागतो प्रेम सांगायला. वा, खरं एकदमच परफेक्ट आहे. म्हणजे माझ्यापेक्षा चांगलं उत्तर तू दिलंय. पण तू आता म्हणालास ना, ते कुठेतरी स्त्रिया जेव्हा प्रेमाच्या कविता आणि ज्या स्त्री कवी आहेत स्त्री आहेत त्या सगळ्या कुठेतरी प्रेमाचा जो सोल आहे, जो आत्मा आहे त्याच्याबद्दल जास्त बोलतात. आणि तू म्हटला तसं जे कवी आहेत, पुरुष कवी आहेत, ते त्याच्या ॲक्शन्सबद्दल जास्त बोलतात. हे आता तू म्हटल्यावरती मला तर वेगळ्या लेवलला त्याला अजून चांगल्या याच्यात थोडं त्यांनी त्याचं कन्क्लुजन बरोबर केलं एकदम, की ॲक्शन्समध्ये. कारण आपल्याला तेच आहे ना रे. आपल्याला काय माहिती आहे का, तू बघ की स्त्रियांनी म्हणजे आपल्या आयांनी किंवा बायकोनी आपल्यावर प्रेम दाखवणं म्हणजे हे त्यांना स्पेशल एफर्ट्स नसतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल रोज स्वयंपाक करणं वगैरे याला आपण स्पेशल एफर्ट्स मानतच नाही. पण आपण बाहेर जेवायला घेऊन जाणं एखाद दिवशी म्हणजे किती एफर्ट घेतले बघ प्रेम दाखवायला. आलं तुम्हाला फरक लक्षात, की रोज जेवायला घालताय तर ते प्रेमच आहे ना. ते आपल्याला असं काहीतरी करायला लागतं. किंवा काळजी ते रोजच घेतात रे आपली, आणि ते आजारी पडले की आपल्याला ते स्पेशल दाखवायला लागतं की मी किती केअर करतोय तुझी आज. तर आपलं ना प्रेम जे आहे ना खूप असं पार्ट टाईम ॲक्शन्स आहेत आपल्या. त्यांचं ते इतकं इनव्हॉलेंटरी झालं आहे ना आता, की आपल्याला त्याचं म्हणजे आपल्याला कळतच नाही की ते एफर्ट्स घेत आहेत की नाही. त्यामुळे गजरा एक दिवस आणलेल्या ह्याच्यावरती इतक्या कविता आहेत जुन्या, पण बाकी दुसऱ्या अर्थाने जेवणाबद्दलच्या कविता नाही. की तुझं माझ्यावर किती प्रेम आहे, तू रोज जेवण मला करायला घालतं, असं थोडी काही. म्हणजे ते इतकं इनव्हॉलेंटरी आहे. जसा श्वास घेतो ना आपण, म्हणजे महिला जे प्रेम जे व्यक्त करतात ना ते श्वास घेण्याचं इतकं इनव्हॉलेंटरी आहे की श्वास घेतो आणि प्रेम व्यक्त करतो असं आहे. आपल्याला खूप एफर्ट्स म्हणजे प्लॅनिंग हे ते 4 गोष्टी गिफ्ट्स इतका विचार करायला लागतो रे.
आणि तरी आपण फसतो म्हणजे खूपदा. मला ना तू मगाशी भावना आणि ह्याच्याबद्दल आपण भावना जर काढल्या तर आपण कुठेतरी ॲनिमल इन्स्टिंक्टकडे जाऊ. पण अर्थात म्हणजे प्राण्यांना भावना आहेत वगैरे ह्या सगळं आलंच. पण मला याच्याबद्दल बोलायचं होतं की आपण आत्ता जेव्हा अशा काळात जगतोय की जेव्हा आपल्याकडे भावनांचा उद्रेक होतो, म्हणजे सतत वेगवेगळ्या माध्यमातनं सोशल मीडियातनं इतक्या भावना आपल्यावरती थोपवल्या जातात आणि एका पॉईंट नंतर काय होतं, आपण जेव्हा रेग्युलर आपल्याला चपाती पलटायला गेलं तर आपल्याला हाताला भाजते पण आईला भाजत नाही, कारण का तिला सवय झालेली असते. तसं आपलं भावनांच्या बाबतीत झालं की रस्त्यावरती कोणी मरून पडलं असलं तरी आपल्याला काही वाटत नाही, कोणी रडत असेल तरी काही वाटत नाही, कारण सवय झाली आहे. तसंच प्रेमाचीही सवय झाली. म्हणजे ज्या गोष्टी पूर्वी आपल्याला एखादा स्पर्श गुदगुल्या करून जायचा, असं छान वाटायचं, तसं आता काहीच वाटत नाही, कारण का सगळंच मिळतंय. तर हा जो आलेला एक इमोशनल नमनेस आहे, भावनिक बोथटपणा आलाय आपल्याला, वृक्षपणा आलाय, ते कुठं कवितांमध्ये दिसतं का रे? म्हणजे हे की नाही कसं रिप्लिकेट होतं माहिती आहे का आपल्या ह्याच्यात, की आपल्याला हे वाटणं की आपल्या सोबतच कुणी नाही आहे. म्हणजे तू जे म्हणतो सगळं मिळतंय पण तरी सुद्धा वाटणं की आपल्याला काहीच नाही आहे, कोणीच नाही. म्हणजे आपल्याला एकटंच वाटतंय. म्हणजे आज सहज आहे ना की तुम्ही ॲप डाउनलोड करता, तुमचं इतकं फिमेल इंटरॅक्शन आहे, तुम्ही रिलेशनशिपमध्ये पण असता तरी तुमच्या असं लक्षात येतं की एकटेच आहे आपण. म्हणजे कवितेमध्ये ना खूप डिप्रेसिव्ह फॉर्म घेते. म्हणजे मी आता एकदा असं लिहिलं होतं की जसा जीव जातो तसे हे रीते पण कुणाला किती काय सांगायचे. जसा जीव जातो तसे हे रीते पण कुणाला किती काय सांगायचे. अशी पोकळी की जिथे शून्य सारे किती हुंदके रोज दाबायचे. इथे एक खोली रिकामी मनाची जिथे नांदते फक्त माझी व्यथा. इथे एक खोली रिकामी मनाची जिथे नांदते फक्त माझी व्यथा. कुणालाच ऐकायची ओढ नाही अशा एक वेड्या कवीची कथा. तू म्हणजे याच्या पुढचं पण मी तुला सांगतो की तू जे म्हणतोय ना की नमनेस, वृक्षता, ही आपण म्हणतो आपल्याला मिळतं सगळं आहे पण आपलं ना कम्युनिकेशनच खूप ड्रॉप झालं. म्हणजे आपण भावना शेअर नाही करत. जरी पार्टनर असलो ना आपण भावना शेअर नाही करत आहे आजकाल. बरोबर. आपल्याला, आणि हे फक्त आपल्या पार्टनरबरोबर नाही, मित्रांसोबत पण सेम आहे, कलिगसोबत सेम आहे. म्हणजे आपण सोशल ॲनिमल आहोत पण इतके इंडिव्हिज्युअल जगतोय ना भावनेच्या बाबतीत. आणि ते ना मला असं वाटतं की ते एकंदरीत कम्युनिकेशन गॅप आणि ट्रस्ट इश्यूजमुळेच ते आलेलं आहे. की पार्टनर जरी सोबत आहे तुमच्या रिलेशनशिपमध्ये तरी तुम्हाला ते सतत जाणवत राहतं की हे पण सोडून जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की भावनिक काय इन्व्हेस्टमेंट करायची. म्हणजे या स्टेजला आता सगळेच आलेले. आणि आता तर बघ ना, तू मेन्यू कार्ड झाला आहे अख्खा रिलेशनशिपचा. तर मला भीती वाटते कधी कधी की कसं होणार आहे. आता ह्याच्याच बद्दल बोलतो, मला कायम असं वाटतं ना की प्रेम हरवत चाललंय का. म्हणजे सतत ना आपण प्रेमाला त्या कुठल्या ना कुठल्या गोष्टींमध्ये बांधून ठेवतो की माझ्यासाठी ही गोष्ट केली, मला इथं घेऊन गेला, माझ्यासाठी हे गिफ्ट आणलं, किंवा माझ्यासाठी फुलं आणली, गजरा आणला, किंवा माझ्यासाठी स्वयंपाक केला. आपण इतकं त्या गोष्टींमध्ये प्रेमाला बांधून ठेवलंय की ते केलं म्हणजे प्रेम हे वाटायला लागलंय आपल्याला. आणि खरं प्रेम काय आहे ना हेच कळत नाही आपल्याला. कारण ना कदाचित ते पाहिलेलंच नाही आहे, कारण कदाचित ते अनुभवलेलंच नाही आहे. आणि मला म्हणून, म्हणजे जरी आपण या पॉडकास्टवरती तुझ्यासोबत गप्पा मारतोय, मला म्हणून तुझ्यासारखे आत्ताचे जे कंटेम्पररी कवी आहेत ना त्यांचं फार कौतुक वाटतं की तुम्ही त्या ज्या कदाचित विसरत चाललेल्या, हरवत चाललेल्या भावना आहेत ना त्या मला ज्या समजतील त्या भाषेत माझ्यासमोर आणतात. म्हणजे मला पाडगावकरांच्या प्रेम कविता आवडतात का, तर हो आवडतात. कुसुमाग्रजांच्या आवडतात का, तर आवडतात. पण मला अपूर्व पण आवडतो कारण तो माझ्या भाषेत बोलतो आणि मला प्रेमाबद्दल आत्ता सांगतो. त्याच्यामुळे तुमच्यासारखे कंटेम्पररी कवीसुद्धा होणं आणि ते पण मला खूप महत्त्वाचं वाटतं. तर हे जे हरवत चाललेलं प्रेम आहे का ते आपल्यालाच फक्त तो आता ज्या नमनेसबद्दल आपण बोलतोय त्याच्यातनं वाटतंय का खरंच कमी होत चाललंय आणि आपल्याला कळत नाही हे प्रेम म्हणजे काय. तुला मी अजून एक फरक सांगतो इंटरेस्टिंग, की तू जे म्हटलं ना की आपलंसं वाटतं, हे आधी वाटायचं की हे जे लिहितोय ते आपलंसं आहे. आता माहिती आहे काय झालंय, प्रेम कविता फॅन्टसीज झाल्यात. आलं तर लक्षात की असं आपल्यासोबत घडावं या लेवलवर आपण आलेलो आहे. आणि असे खूप लोक मला भेटतात ऐकून की यार हे फॅन्टसी स्वप्न झालेलं आहे ते प्रेम. बापरे, कुठपर्यंत पोहोचलं रे. ती रियालिटी होती ती. कारण बघ आपल्या आजूबाजूला बघ, आपल्या प्रत्येकाचं तर फॅन्टसी झाली. तसं पाहिलं ना तर ते खूप
आधी असं होतं की प्रेम ते तर मिळतंच सगळ्यांना. हे माझं प्रेम आहे, म्हणजे हे मला दिसतंय अरे, हे मी याच्यात मी बघतोय. पण आता ते नाही होतंय. आता उलट तो म्हणतो की सायफाय फिक्शन सारखं झालंय, फिक्शन झालंय ते. स्वप्न आहे, स्वप्नात झालंय प्रेम. आता काय करणार. स्वप्नवत झालंय. पण Fantasy. आता ओंकार जे म्हणाला ना, कंटेम्पररीमध्ये आपलं वाटतंय ते आपले पण आणण्यासाठी, कारण का बऱ्याचदा ना आपल्याकडे एस्पेशली मराठीमध्ये बोलताना आपण जेव्हा आता बघ मी एस्पेशली म्हणतोय असे शब्द वापरले जातात, असं कुठंतरी होतं. तेव्हा कंटेम्पररी म्हणजे डायल्यूट करणं का, कंटेम्पररी म्हणजे प्रेमाचं हे करताना कुठंतरी त्याच्यात इंग्रजी किंवा मॉडर्न आणणं, हे कारण का व्हॉट इज कंटेम्पररी हेच नाही डिस्कस होत आहे. कारण का आणि त्याच्यावरती मला माहिती आहे की तुलाही त्याच्यावर ते झेलावं लागत असणार आहे, ते भेदावं लागत असणार आहे. 2 गोष्टी याच्यात, एक तर थॉट वाईज आणि एक भाषेच्या. तर आता काय माहिती आहे का, म्हणजे भाषेवर आपण तितकं खाली आलेलो आहे आता की ठीक आहे, म्हणजे जसं तू म्हटलं स्पेशली, आणि ते इतकं वाईट नाही. म्हणजे भाषा जितकी प्रवाही असेल तितकी ती वाहती असते. म्हणजे याला काय, म्हणजे सिंगलला मला नाही माहीत दुसरा शब्द काय वापरावा मी कवितेत, किंवा मोबाईलला मी उगाच भ्रमणध्वनी वगैरे म्हणणं म्हणजे खूप सेन्सलेस वाटतं मला. तर त्यामुळे हे डिस्कशन भाषेवाईज थोडं चुकीचं आहे की तुम्ही एकदमच त्याच्यात इंग्लिश आणि खूपच घालत असाल तो भाग वेगळा, किंवा हिंदीच बोलत असाल, किंवा तुम्ही व्याकरणातच काही करत तो वेगळा विषय. पण वरवर बघता एवढा काही हा विषय नाही. कारण जर लोक ज्या भाषेत बोलताय त्या भाषेत जर आपण लिहिणारच नाही आणि त्यांना शोधायला लागेल की आता फॉर एक्झाम्पल प्रेम नावाची मला लढ तर नको आहे, तर लोकांना कळतं की असं भानगड वगैरे हे. जर आता याचा मिसरा एक जो मी सोफिस्टिकेटेड कार्यक्रमात जेव्हा जातो ना, त्या मी ही ओळ कशी म्हणतो माहिती आहे का, प्रेम नावाची मला मरमर नको आहे, तोच तो नात्यातला संगर नको आहे. आता पोएटिकली जरी हे असं वाटतं, संगर काय शब्द वापरला, संगर म्हणजे संघर्ष मांडायचं तेच आहे मला, पण भाषा बदलली मी, तर जे साहित्यिक वर्तुळ आहे आमचं त्यांना वाटतं की क्या बात आहे, पण लोकांना कळतच नाही यार संगर म्हणजे काय. तर तो थॉट निघून गेला, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट काय, जसं मी बोललो की ज्या ॲक्शन्स आता होत आहेत सगळ्या ते येणं गरजेचं आहे. जर मी त्या कवितेत म्हटलं की तुझा फोन नाही, तुझी भेट नाही, असं म्हटलं का मी, तुझं पत्र नाही, आलं तुझ्या लक्षात. त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत ना, कंटेम्पररी म्हणजे काय की जे आपण बोलतो, जे आपण अनुभवतो, जगतो, ते कंटेम्पररी सगळं. आणि त्या बाबतीत जे जे काही बनतंय ते कंटेम्पररी. त्याच्या आधीचं जर काही, आणि मला हे आवर्जून सांगावंसं वाटतं कलाकारांच्या बाबतीत, की कलाकारांची जबाबदारी असते ना, आपण हिस्टोरिक डॉक्युमेंटरी पण तयार करतच असतो आपल्या साहित्यातून. म्हणजे बाकी सगळ्या माध्यमातून जेव्हा आपण पुढे येतो, आता तू बघ ज्यावेळेस दूरदर्शनवरती चित्रपट लागायचे तेव्हा अभिनेता अभिनेत्री जवळ यायचे, फुलं दाखवायचे आपल्याला, नंतर काहीतरी पडदा पडलाय, नंतर पायच दाखवायचे फक्त. हां, मग आता जेव्हा OTT आलं तेव्हा सगळंच दाखवायला लागले. पण तसं तुला कवितांमध्ये अजून तरी बघायला नाही मिळत आहे, जे की चुकीचं आहे खरं तर. हा जो बोलनेस आहे, म्हणजे लोक ॲक्च्युअलमध्ये बघताच आहे की, आणि ते तुम्ही लिहू पण नाही शकत जे. त्यामुळे आमच्यावरती अशी टीका पण होत असते बरं की बघ किती बोल्ड काय लिहिलं आहे, पण असं काय नाही, म्हणजे माहितीच आहे सगळ्यांना काय ते. पण मला वाटतं कविता तसं कायमच धाडसी मीडियम होतं ना रे, की कायम कवींनी मलमली तारुण्य माझे काय येतो, इतकं ते डिस्क्रिप्टिव्ह ती कविता आहे आणि सुंदर येते ते. त्याचं सुंदर चाल आली, त्याचं पॉप्युलर गाणं झालं म्हणून आपण ते गाणं म्हणून स्वीकारलं. पण त्या सोशल सेटिंगमध्ये सुद्धा अशी काहीतरी कविता करणं आणि तो थॉट देणं म्हणजे धाडसीच आहे. याच्यापेक्षा डेंजर सांगतो मी तुला उदाहरण, की मालवून टाक दीप चेतवून अंग अंग लय दिसान राजसा लाभला निवांत संग. मी हे उदाहरण देत असतो की बघा, किंवा मला माझा मित्र एक स्वप्नील शेवडे दादा, त्यांनी मला विंदांची एक कविता सांगितली होती, म्हणजे मी ती चेक नाही केली आहे, पण ती अशी होती की असे वाटते तुझ्यात यावे, तुझा करावा एकच घोट, तुझ्या गळ्याला दंश करावा, गिळून घ्यावा बधिरोट. आणि जर लोक जर आम्हाला बोल्ड म्हणत असतील आता, असं काय नाही. आणि प्रेम, तू जसं म्हटलं कविता धाडसीच आहे, आणि हा प्रेमाच्या बाबतीत नाही, मुळात कविता जी आहे ना
सगळ्या सोशल सेटअपमध्ये धाडसीच आहे. हो. म्हणजे तू कबीरांपासून बघशील किंवा तू संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराजांपासून बघशील, धाडसीच आहे. म्हणजे आता आपण थोडं प्रेमाचं विषयांतर करतो, पण हे सांगणं गरजेचं आहे की बघ ना तू की काय काय म्हणतात कबीर, साधू हुआ तो क्या हुआ, माला पहनी चार, बाहर भेस बनाया भीतर बरा भंगार. किंवा तुकाराम महाराज म्हणतात की दंभे करी सोंग दावे जगा, अंतरी भावना वेगळीची. किंवा कलियुगी झाले बहुत ढोंगी वगैरे. तर हे तर क्लिअर स्टेटमेंटच आहे आणि विरोध म्हणजे एका सामाजिक सेटअपच्या विरोधातच आहे. त्यामुळे ते प्रेमाच्या बाबतीत तर होणारच आहे. कारण प्रेम हे नागराज मंजुळे फार छान म्हटले होते एका भाषणामध्ये की प्रेम हा जगातला सगळ्यात मोठा विद्रोह आहे. वाह. याच्या पुढे काहीच नाही ना. कारण जी ताकद तुम्हाला याच्यामध्ये लागते ती मला नाही वाटत कुठेच लागते. तो आता म्हणालास तर खूप इंटरेस्टिंग आहे की कविता ही त्या काळाचं एका वेगळ्या पद्धतीने करत असलेलं डॉक्युमेंटेशन आहे. आणि जर ते डॉक्युमेंटेशन जे काही लिखाण आहे ते जर खरं नसेल, जे जगताय, जे अनुभवताय ते जर त्या तुमच्या पेनातनं उतरलं नाही तर मग ते खोटं आहे. मग ते डॉक्युमेंटेशन खोटं आहे. मग ते किती वेगळ्या लेवलला इफेक्ट करतंय लक्षात येत नाही. आता जस्ट मला वेगळं हिट झालं ते. आणि कंटेम्पररी पोएट जेवढे पण आहेत ना सध्याच्या मराठीत, हे ते काम एकदम प्रॉपर करताय. म्हणजे मला जे माहिती आहेत माझ्या सेटअपमधले, आता मी वैभव जोशी दादा बघतो किंवा दराडे असतील किंवा माझ्यासोबतचे पण सारंग पंपटवार, नैनेश तांबे, विशाल मोहित, म्हणजे खूप नावं मी अशी घेऊ शकतो, अनंतराव खूप घेऊ शकतो नावं अशी. तर मला इंटरेस्टिंग काय वाटतं, वैभव दादाच्या बाबतीत मला हे इंटरेस्टिंग वाटतं की तो ना थोडा अजून या जनरेशनमध्ये मिक्स होऊन तसं पण लिहितो. म्हणजे त्याचं पुस्तक आहे म्हणजे कसं की कविता संग्रहालय आहे, त्याच्यात मला एक खूप भारी वाटलं. आणि तो पण हे सांगत असतो की आपल्या पिढीत ना इफ बट खूप असतं. तर त्याची ती कविता आहे की म्हणजे काय कोण जाणे तरी पण म्हणजे काय कोण जाणे तरी पण बरंच बोलत असतो आम्ही दिवसा पण रात्री पण. कधी वाटतं हेच प्रेम, कधी वाटतं काही काय, मन मुद्दा सोडत नाही, ओठ म्हणतात घाई काय, मग फुलं पण कळ्या पण पाऊस पण निसरी पण म्हणजे काय कोण जाणे तरी पण. कळलं तुला की तो अजून खाली येऊन लिहितोय. किंवा ज्याला बोल्डनेस म्हणतो आपण, नैनेश म्हणतो की जे आपण म्हणतो ना की डबल डेटिंग वगैरे, की आता बघ कसं आलंय की तुझ्या डोळ्यामध्ये दिसला मला दुसरा, तुझा पहिला तुझा होता खरा दुसरा, मला पहिलाच नाही नीट कळलेला, सुरू केलास त्यातच तू धडा दुसरा. म्हणजे हे विषय बघ तू कसे येत आहेत आता. कारण हे याच्या आधी कधी मला नाही वाटत आले असतील मराठी साहित्यात, पण आता येतात. आणि असं तुला खूप ठिकाणी सारंगची एक पोर अशी मुंबईची लोकलने फिरते अशी एक कविता त्याची. कळतंय तुला, हे तुम्हाला नवीन नवीन प्रतिका आणायला लागणार. बरोबरच. म्हणजे जर मला आत्ताच्या कवितेमध्ये मी दिसलो नाही तर मी ते साहित्य म्हणूनच वाचेन ना. ते मला ती माझी आत्ताची कविता वाटणार नाही. आता कवी समोर बसलाय म्हणून मला खूप बऱ्याचदा हा प्रश्न पडतो, म्हणून विचारायचं धाडस करतो. कवितेत काय महत्वाचं असतं रे? म्हणजे भावना महत्वाची असते का शब्द महत्वाचे असतात? कारण बऱ्याचदा ना खूप कविता ऐकतो, म्हणजे बऱ्याचदा इंग्रजीतल्या काही कविता असतील किंवा खूप जुन्या काही कविता असतात ना, त्याचे शब्द इतके जड असतात किंवा मांडणी इतकी अशी रेखीव असते की कळतच नाही, आपण त्या शब्दांच्या पलीकडे कधी पोचतच नाही. आणि काही वेळेस अगदी साधा एक काहीतरी शेर येतो, एक साध्या 4 ओळी येतात ज्यात काही फॅन्सी शब्द नाही आहेत, पण तरी ना ते भिडून जातं. तर नेमकं महत्वाचं काय असतं कवितेत? शब्द महत्वाचे असतात का भावना? भावना महत्वाची असतेच. पण मी तुला जर म्हटलं की नदीचे किनारे महत्वाचे की पाणी, कवितेला कविता जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ती चौकट तर पाडायला लागेल तुम्हाला की तुम्हाला या पाण्याला कोणत्या मीडियममध्ये टाकायचं आहे. हे तुम्हाला समुद्रात टाकायचं आहे की तुम्हाला 4 बाजूला बांधून त्याला तळ करायचं आहे की धबधबा करायचा आहे. तर भावना आहेच, पण ते पोचवण्याचं मीडियम आहे ना
ती खरी कविता आहे. नाही तर भावना तर तुम्ही बोलू पण शकता यार, मग कविता कशाला म्हणायची. पण कविता हे भावना पोहोचवण्याचं सशक्त माध्यम एकदम, की कमी ओळींमध्ये तुम्ही काय ते पोहोचू शकता. दुसरं गोष्ट तू जे म्हटलं की बऱ्याचदा शब्द इतके अवघड येतात की कळणं अवघड होतं. म्हणजे जसं मी आता तुकाराम महाराजांचं तुला ओवी सांगितली ती, तर सॉरी कवन सांगितलं तुकाराम महाराजांचं एक, तर त्यामध्ये त्या अभंगामध्ये आपल्या शब्द नाही कळाले किंवा आपल्याला असं वाटलं पण नाही की ठीक आहे यार एवढं पण नाही. हीच तर गंमत आहे की ती भाषा आत्ताची नाही आहे. त्या लोकांनी का आजपर्यंत ते आणले, कारण त्या लोकांना ती कळाली होती, ते त्या भाषेत होतं. म्हणजे एक उदाहरण मी नेहमी देत असतो हे समजून घेण्यासाठी, की वाल्मिकींनी रामायण लिहिलं बरोबर, पण वाल्मिकी रामायण पॉप्युलर नाही आहे, तुलसी रामायण पॉप्युलर आहे. म्हणजे आपल्याला फक्त माहिती आहे की वाल्मिकींनी रामायण लिहिलं, पण वाचताना आपण वाल्मिकी रामायण नाही वाचत, तुलसी रामायण वाचतो. का? कारण ते संस्कृतमध्ये आणि हे लोकभाषेमध्ये, अवधीमध्ये किंवा खडीबोलीमध्ये तुलसी, आणि मग रामचरित्रमानस घराघरात पोचलं. म्हणजे खऱ्या अर्थाने घराघरात प्रभू श्रीराम पोचवण्याचं काम हे वाल्मिकींनी तुलसीदासांनी केलंय. ही गंमत आहे. कंटेम्पररी भाषेचा वापर करूनच ते त्या भावना आपल्याला पटकन कळू शकतात. बाकीचा जो विषय आहे ना तो क्लासिक पोएट्स आहेत सगळे, त्याच्यासाठी PhDचा आहे. म्हणजे तू बघ ना की आपल्याकडे काय प्रॉब्लेम आहे माहिती आहे का, की आपण बालकविता शिकतो 4थी 5वी आणि 5वीत कुसुमाग्रज, लीळाचरित्र वगैरे येतं आणि आपला अख्खा इंटरेस्टच त्याच्यातून निघून जातो, कारण भाषाच कळत नाही आपल्याला. मग आपण पाठ करतो, हे करतो. पण त्याच्या जागी मला असं वाटतं की बालकविता झाल्यानंतर पहिली स्टेप काय पाहिजे, ती भाषेची पण पहिली दुसरी तिसरी आहे ना. मग तेव्हा असे कंटेम्पररी कवी हळूहळू आणि मग पुढे जाऊन तुम्ही मग क्लासिक पोएट्स एक्सप्लोर कराल. नाही तर आज मी तुम्हाला गालिब ऐकवलं तर तुम्हाला वाटेल अरे अपूर्व गालिबांपेक्षा भारी लिहितो, असं वाटू शकतं, कारण तुम्हाला तेच कळणार आहे. पण गालिब महान आहे, पण तेवढं कळण्यासाठी तर साहित्यिक वय पाहिजे आपल्या डोक्याचं. बरोबर, साहित्यिक वय ही सुंदर कॉन्सेप्ट आहे. मी आता सगळेजण ना कविता ऐकतात, कविता माहिती आहेत. आता झालंय असं ना की कविता ॲक्सेसिबल झाली. म्हणजे ChatGPT काय, वेगवेगळे मीडियम्स येतात आणि त्याला काय 3 कीवर्ड्स दिले की प्रेम पाहिजे, विरह पाहिजे आणि हे पाहिजे, असे 3 कीवर्ड्स दिले आणि छान प्रॉम्प्ट दिली ना की मराठीत सुद्धा ChatGPT कविता करून पाठवतं. आणि मग सगळेजण असं म्हणतात अरे यार मला कविता जमली वगैरे वगैरे. तर ज्यावेळेस असं आता इतकं इझिली कविता बनायला लागतात, ज्यावेळेस तुम्हाला स्वतःला त्यात मेहनतही घ्यावी लागत नाही, त्यावेळेस तुला तू कवी म्हणून कसं बघतो रे या सगळ्याकडे? एकदम साधं आहे. M.F. हुसेनच्या पेंटिंगमध्ये आणि जो मजनूबाईच्या पेंटिंगमधला फरक आहे तो ChatGPTच्या कवितेतला आणि आमच्यातल्या कवितेतला फरक आहे. ह्याच्या पुढे काय बोलू मी? ती काय कविता आहे का यार? म्हणजे ती इतकी घाण आहे की पटलेली मुलगी सोडून जाऊ शकते. तेवढं डेव्हलप नाही झालं अजून. म्हणजे मला तरी त्यातल्या त्यात मराठीत मला नाही वाटत अजून पुढचे 5-10 वर्ष, कारण आपली भाषा म्हणजे आता अभिजात भाषेचा दर्जा मिळालाच आहे आपल्याला खरं तर. म्हणजे आपलं सगळ्यांचं त्याच्यासाठी कौतुकच आणि शुभेच्छाच. आणि मराठी भाषा दिन पण याच महिन्यामध्ये 28ला बहुतेक 27ला. तर आपली भाषा, आपल्या भाषेत असे काही शब्द आहेत ना की त्याचे 4-4, 5-5 अर्थ होतात यार. तुम्ही असं सांगूच शकत नाही की कुठे काय शब्द वापरायचा. आणि हे मला वाटतं खूपच अवघड आहे. AI ला झेपणं अवघड आहे मराठी भाषा. आणि संत ज्ञानेश्वर महाराज म्हणायचे की माझ्या मराठीची बोलू कौतुके, परी अमृता तेही पैजेशी जिंके. म्हणजे परी अमृता तेही पैजेशी जिंके, म्हणजे माझ्या मराठी भाषेची आणि अमृताची जर पैज लावली ना तर गोडव्यामध्ये मराठी भाषा जिंकेल. आणि मला म्हणून हा कॉन्फिडन्स आहे की मी जी ज्ञानेश्वरी लिहितोय ती जनमानसांमध्ये अशी रुजेल, अशी विरघळेल की कुणाला माहितीसुद्धा पडणार नाही. आणि तेच झालं ना. मी म्हणतो की संत ज्ञानेश्वर महाराज हे सगळ्यात व्हायरल कवी आहे आज पण. मला नाही वाटत की जगातला कुठला कवी रोज गायला जातो ज्याच्या कविता. हरिपाठ प्रत्येक गावात, प्रत्येक एरियातल्या मंदिरांमध्ये रोज हरिपाठ होतो. एवढं यश हे मराठी भाषा आहे म्हणूनच वाटायला येऊ शकतं मला वाटतं.
आणि हे पण गमतीच आहे ना की जरी चॅट जीपीटीला किती प्रॉम्प्ट द्या किती काही करा पण करणार तिथे कविताच ना. हा म्हणजे असं थोडी आहे ना की तुम्ही चॅट जीपीटीला काहीतरी सांगताय बनवायला आणि चॅट जीपीटी अगदी वेगळं काहीतरी बनवून देते. तुम्हाला कविताच हव्यात म्हणून तुम्ही चॅट जीपीटीकडे जाताय ना. त्याच्यामुळे कवितेची गरज लागणारच आहे. मग ते तुम्ही चॅट जीपीटीकडनं घ्या, मग ती मजनूभाईचं पेंटिंग असू दे किंवा ते हे असू दे, तुम्हाला मीडियम पेंटिंग लागणार आहे, तशी कविता लागणार आहे. बरोबर. आणि कविता जे आहे ना हे मी आवर्जून सांगतो की कविता हे या जगातलं सगळ्यात जुनं माध्यम आहे. म्हणजे आपण जर मानलं की ऋग्वेद हा सगळ्यात जुना ग्रंथ आहे तर ती पण कविताच आहे. आपण रामायण काय कविता आहे, महाभारत काय कविता आहे. म्हणजे आपण कितीतरी वर्ष जे स्टोरी टेलिंग आहे ना हे कवितेच्या माध्यमातूनच करत होतो. जे शिक्षण देत होतो ते कवितेच्याच माध्यमातून देत होतो. तर इतके चढ उतार बघितलेलं माध्यम आणि आज पण ते पॉप्युलरच आहे. म्हणजे कविता काय असं नाही की गेलं आता असं नाही आहे. तर इथून पुढे मला वाटतं जोपर्यंत सूर्यचंद्र तारे सुंदर उदाहरण म्हणजे तुझे जे परवाची रील होती की एक लहान मुलगी स्टेजवरती आली आणि तिने कविता तुझीच कविता गाऊन दाखव. मला असं होतं की हे कसं आहे ना, म्हणजे हे एवढीशी अगदी किती 6-7 वर्षाची मुलगी नाही अजून LKG 4-5 वर्षाची मुलगी आहे आणि ती येऊन कविता गाते. आणि त्याच्यावरती मला असं वाटलं की तुझ्या मगाशी म्हणलास की जेव्हा लहान असतात तेव्हा त्यांना कळतील अशा, त्यांना झेपतील अशा कविता जर शिकवल्या तर रस ग्रहण करायला जमलं तर ते पुढे येणार आहेत. आणि मला असं वाटतं की बाकीच्या भाषेविषयी माहीत नाही मला, पण आपल्याकडे जे काव्यात्मक साहित्य लहानपणी दिलं जातं ना हे जास्त सकस आहे कारण त्याच्यातून थॉट आहे. तू बघ आता मला खरंच सांगा, जॉनी जॉनी यस पप्पा, इटिंग शुगर नो पप्पा, टेलिंग लाईज नो पप्पा, ओपन युअर माउथ हा हा, याच्यात मला थॉटच वाटत नाही काही. किंवा ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार याच्यात मला थॉट नाही वाटत. पण ज्या काही आपल्या पारंपरिक ओव्या येत आहेत ना त्याच्यात काय थॉट्स आहे तर आहे लहान बाळासाठी पण. तर आपण कविता म्हणजे काय कविता नाही ऐकवत आहे, आपण संस्कार पण करतोय कवितेच्या माध्यमातून. म्हणजे तीच सह्याद्री नाव आहे त्या मुलीचं, तिने माझी कविता म्हटली मला छान वाटलं आणि मी गमतीने म्हटलं की काय ताई हिला बहिणाबाई तरी शिकवायचं. तर तिची आई म्हटली की बहिणाबाई येते तिला. मी म्हटलं कोणती कुठली येते, तर त्या ताईंना पण पटकन सांगता नाही आलं कुठली येते. तर मलाच ते आलं क्लिक की अरे संसार संसार तिने म्हणून दाखवली. अरे मी हल्लोच. जर मला तू सांग लहान वयातली मुलगी तिला हे जर अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटक मग मिळेल ते हा संस्कार पण जातोय ना. म्हणजे भाषा म्हणून नाही, तिला आधीच माहिती आहे की अपडाऊन्स येणार आहेत, हे रुजलंय आत. म्हणून मला सगळ्यांनाच आता अभिजात भाषा दर्जा मिळालाच आहे, पण मला असं वाटतं की कुठलीही भाषा जी आहे ना ही काय शासनाने आणि अनुदानाने मोठी नसते होत. ही तुम्ही आम्ही काय करतोय म्हणजे भाषेची मुलं काय करतात तिने ती मोठी होत असते. तर मला असं वाटतं की हा जो विचार आहे ना हा जर आता जे मोठे झालेत ना त्यांच्यात हा जाणार नाही, पण आपल्या घरात जे 5 वर्षाच्या आतले मुलं मुली असतील ना आपण मामा म्हणून, काका म्हणून, मावशा म्हणून, आई वडील आजी आजोबा म्हणून काय संस्कार करू भाषेचे त्याच्यावरतूनच ठरणार आहे की आपली मराठी भाषा कुठे जाणार आहे. म्हणजे इतकं सोपं आहे. अगदी खरं आहे, अगदी. आणि हाच टायमिंग आहे खरं तर आपल्याला करायचं. नाही तर आणि आपल्यामध्ये काय रिवॉर्ड सिस्टीम काय मला ते पण नाही आवडत. रिवॉर्ड सिस्टीम काय बाळा इंग्लिश म्हण, किंवा आमच्या मुलीला इंग्लिश कविता येते, ट्विंकल ट्विंकल इंग्लिश सगळ्यांनाच येते. आता त्या मुलीचा रील का व्हायरल गेला माहिती आहे, कारण मराठी ऐकून लोकांना सरप्राईज झालं. म्हणजे मला कमाल वाटते की महाराष्ट्रात एक मुलगी मराठी कविता म्हणते लहान, हे कधीपासून आपल्याला सरप्राइझिंग वाटतं, याचं कौतुक वाटणं हां हे कधीपासून. आणि मला असं वाटतं की म्हणजे जर विचारलं कारण छोटंसं तर मी म्हणेल की जी भाषा छत्रपती शिवाजी महाराज बोलायचे, जी भाषा संत तुकाराम महाराज बोलायचे, ज्ञानेश्वर महाराज बोलायचे, ती आपली भाषा आहे यार. म्हणजे काटाच आला पाहिजे अंगावर. आणि याला आपण काहीतरी असं लोहे म्हणतो. मला खूप लोक म्हणायचे सुरुवातीला ना की हिंदीत कर रीच आहे, हिंदीत कर रीच आहे. आणि मला असं झालं की अरे हिंदीत कर रीच काय आहे, मराठी पॉप्युलेशन किती आपली, आपण सोशल मीडियावर आपल्याला माहिती किती ॲक्टिव्ह युजर्स आहेत.
म्हणून आणि तो फायदा झाला मला. मी हे दाखवलं की हिंदीत करून मिलियन आणू शकतो, तर मी मराठीतून पण मला व्ह्यूज येऊ शकता, म्हणजे जर असंच चेक करायचं आहे तर. त्यामुळे ही जबाबदारी आपली सगळ्यांची, आणि आपण सगळे तेच काम करतोय खरं तर. येस, थँक्यू सो मच अपूर्व, तू आलास. आणि जे टिपिकल प्रेमाबाबतच्या एपिसोडमधनं अपेक्षित आहे असं आम्ही कवी मनानं प्रेम काय असतं वगैरे हे शोधण्याचा या एपिसोडमध्ये प्रयत्न केला. आम्हाला खूप मजा आली. एकतर दरवेळेस तुम्ही बघत असाल एपिसोड, आपण कुणीतरी एक्सपर्ट असतात आणि त्यांच्यासोबत त्या त्या विषयांबद्दल गप्पा मारतो. पण ज्यावेळेस असे एपिसोड येतात जिथे आम्हालाही गप्पा मारण्याची संधी मिळते, एखादा विषय एक्सप्लोअर करता येतो आणि अपूर्वसारखा बोलणारा समोर असतो, त्यावेळेस आणखीन मजा येते. आणि बरं, तुम्ही दरवेळेस तुम्ही असं बघत असाल ना की याला किती अनुभव आहे. तर मला फार अनुभव नाही. आय गेस अपूर्व आपल्याकडचा यंगेस्ट गेस्ट आहे आतापर्यंतचा. असू शकेल. हो आहे रे, डिक्लेअर कर. पण तेच ना, असं काही अनुभव नाही मला फार कमी अनुभव म्हणून. आणि प्रेम प्रत्येकाने आपापल्या चष्म्यातून बघा, काय हेच बरोबर हे चूक असं काही नाही. म्हणजे कमेंटमध्ये लगेच म्हणजे लिहू शकता, अर्थात लिहा, प्रेमच हे पण प्रेम, त्याचाही प्रेम म्हणून स्वीकार करू. आणि चष्मा पुसून घ्या. महत्वाचं म्हणजे काय झालं की हे प्रेम म्हणजे तुला काय वाटतं, मला काय, हे आपण मांडलं. महत्वाचं काय की यांना काय वाटतंय प्रेम, तर 14 फेब्रुवारीला हे असं भरून जायला पाहिजे सगळं. तुम्हाला काय करायचंय, हा एपिसोड आल्यानंतर तुम्हाला माहिती आहे. तुम्ही हे इतर लोकांना पाठवणार आहात, तुमच्या प्रेमाच्या माणसांना, आणि त्यांच्या प्रती तुमचं प्रेम तुम्ही व्यक्त या माध्यमातून कराल अशी अपेक्षाच आहे. तुम्हाला जर हा आजचा एपिसोड आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आम्हाला खूप महत्त्वाचं आहे, कारण बरेच जण हे एपिसोड्स रेग्युलरली बघतात, पण जवळपास 70% आसपास लोक जे एपिसोड्स बघतात ते सबस्क्राईब करत नाहीत. तर प्लीज सबस्क्राईब करा. तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर आम्हाला आणखीन असे छान छान विषय घेऊन, छान छान बोलणाऱ्या माणसांना आणून त्यांच्यासोबत गप्पा मारता येतील. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला मित्र अपूर्व याचं पुस्तक येतं आहे, तुझ्या पुढे तर काहीच नाही. न्यू एरा पब्लिकेशन हाऊसने ते प्रकाशित केलं आहे आणि अपूर्वने अर्थात त्याच्या कविता लिहिलेल्या आहेत. त्याची अनाऊन्समेंट 14 फेब्रुवारीला होईलच, तर त्याची वाट बघतोय अपूर्वा. धन्यवाद. लो बसावा. लो बसावा.